राचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता श्रीराम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ साधना विचार अभ्यास वर्गाच्या आजच्या 9व्या सत्रामध्ये मी सर्व साधकांचं स्वागत करतो. वेगवेगळे विषय आपण पाहत आहोत. मागच्या सत्राची सुरुवात करताना ज्याप्रमाणे मी म्हणालो की हे सर्व विषय ज्या 3 प्रमुख विषयांचा भाग आहे कर्म उपासना आणि ज्ञान अशा 3 प्रमुख विषयांना आता आपण हात घातलेला आहे. मागच्या सत्रामध्ये आपण कर्म हा विषय अभ्यासायला सुरुवात केली. शमिकाताईंनी आपल्याला खूप छान समजावून सांगितलेलं आहे की कर्माचे प्रकार कोणते आहेत, कर्माचं स्वरूप कसं आहे, विशिष्ट कर्म, निषिद्ध कर्म, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म असे कर्माचे 6 प्रकार आपण पाहिले. क्रियमाण कर्म, प्रारब्ध कर्म आणि संचित कर्म असे मुख्य 3 प्रकार अजून आपण आज त्याविषयी चिंतन करणार आहोत. शमिकाताई आपल्याला त्याविषयी मार्गदर्शन करेनच. परंतु कर्म हा विषय तसा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. कर्माने मोक्ष मात्र मिळत नाही, पण मोक्षाची पूर्वतयारी कर्मानेच होते. ती कशी करायची याचं शास्त्र शुद्ध विवेचन आपल्याला शमिकाताईकडनं मिळणार आहे. हा विषय आपण शमिकाताईकडनं समजून घेऊयात. जसा जसा हा विषय आपला पुढे जाईल वेगवेगळे विषय अनुक्रमणिका पाहिलीच असेल सर्वांनी. साधारणतः शमिकाताईंनी सांगितल्यामुळे मी सर्वांना एक सूचना म्हणून सांगून ठेवतो की साधारणतः एकाडेक रविवार हे सेशन घेऊन आपण गुरुपौर्णिमेच्या जवळपास पोहोचू संपूर्ण हा ग्रंथ पूर्ण करेपर्यंत. त्यानंतर आपण 3 दिवसाचा 2 मुक्काम आणि 3 दिवस असा निवासी वर्ग या वर्गाची सांगता करण्यासाठी घेणार आहोत. त्यासाठी जास्तीत जास्त साधकांनी त्याला उपस्थित राहावं असं मी ॲडव्हान्समध्ये आत्तापासूनच सांगून ठेवतो, म्हणजे तशी मनाची तयारी होईल. खूप छान आपला अभ्यास चालू आहे. अनेक जण प्रश्न विचारत आहेत. प्रश्न उत्तर नोट्स याच्या माध्यमातून चांगली तयारी सुरू आहे. मागच्या वेळी आपण कर्माचे 6 प्रकार पाहिले. आज उर्वरित 3 प्रकार कर्माचे कायदे, प्रयत्न आणि प्रारब्ध आणि एकंदर मोक्षप्राप्तीसाठी मोक्षप्राप्तीची तयारी स्वतःची कशी करून घ्यायची याचं मार्गदर्शन शमिकाताई आपल्याला आज करतील. तर मी तिला विनंती करतो की तिने तिच्या विवेचनाला सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण
होय सकल विद्यांचे अधिकरण, ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, समर्थांना वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. आपण कर्म विचार याच्यावर चिंतन मागच्या सत्रापासून चालू केलं होतं आणि आता जसं गणेशदादांनी सांगितलं की आपण काय काय पाहिलं मागच्या वेळेला, तर आपण कर्माचं स्वरूप काय काय पद्धतीचं असतं असा एक अभ्यास मागच्या सत्रामध्ये केला होता. त्याच्यामध्ये मुख्य कर्म कुठलं असं आपण पाहिलं होतं. अगदी तिकडून मुळापासून आपण विचार केला होता की सर्ग म्हणजे काय, विसर्ग म्हणजे काय. मग आपण मुख्य करता कोण आहे, कर्म हा कोण करतो, म्हणून ईश्वर हा मुख्य करता आहे. आणि मग त्याचं काय कर्म आहे, ईश्वर म्हणजे कोण, त्याची व्याख्या आपण पाहिली होती. ईश्वराची उत्पत्ती, स्थिती, लय, प्रवेश, प्रशासन असं आपण पाहिलं होतं. मग कर्म करण्यासाठी साधनं आपल्याला कुठली मिळालेली आहेत, काया वाचा मन, हे आपण पाहिलं. मग हेतूवरून कर्माचे प्रकार काय, ते 3 प्रकार आपण पाहिले. मग आपण शास्त्राला धरून कर्माचे प्रकार काय, मग विहित कर्म, निषिद्ध कर्म, प्रायश्चित्त कर्म असं आपण सगळं मागच्या वेळेला पाहिलं होतं. आणि कालानुसारी कर्म म्हणजे नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म काय, हा सगळा विचार मागच्या वेळेला झाला होता. आणि अजून मुख्य विषयाला प्रवेश करण्याच्या अगोदर एक विचार आपण आधी घेणार आहोत आणि तो विचार समजून घेऊन मग नंतर जे 3 मुख्य कर्म प्रकार उरलेले आहेत, कारण त्याच्यामधनं ते संपल्याशिवाय आपल्याला मोक्षाकडे, या बंधनातून मोक्षाकडे जाता येत नाहीये. ते 3 मुख्य प्रकार कुठले ते आधी सांगते, ज्याचा मुख्यत्वे आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. ते म्हणजे संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि त्याच्यापुढे क्रियामान स्वातंत्र्य कर्म. त्याचा आपण विचार करणार आहोत, पण पुढे त्याच्या अगोदर नक्की कर्म कोण कोण करतं, हेतू काय असतो आणि हेतूवरून कर्म कोण कोण करतं, हा विचार आपण घेणार आहोत. आणि या विचारामुळे आपल्याला खूप क्लॅरिटी शास्त्रग्रंथ वाचताना होणार आहे. म्हणजे आपल्याला माहिती नाही असं नाही, काहीतरी फरक कर्म कोण कोण करतं यावर माहिती असतं, पण जोपर्यंत त्याच्याबद्दल आपण ऐकत नाही, सविस्तरपणे जाणत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याच्याविषयी कळत नाही. म्हणून मुद्दामूनच कर्म कोण कोण करतं, हेतूमुळे त्या कर्मामध्ये फरक झालेला आहे. तर आपण एक एक जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. अतिशय इंटरेस्टिंग आणि सुंदर विषय आहे आणि या विषयामुळे आपल्याला क्लॅरिटी येणार आहे. शास्त्रग्रंथ अभ्यास करताना, संत ग्रंथ अभ्यास करताना शास्त्रामध्येच हा विचार आलेला आहे. शास्त्राला अनुसरून कर्म कोण कोण करतं हा विचार आपण घेऊया. आता सगळ्यात वर, आता वर खाली असं काय असतं का, पण नाही, आपल्याला समजून घ्यायचं आहे म्हणून आपण अशी भाषा वापरतो बरं का. सगळ्यात आधी ब्रह्म आहे, ब्रह्म व्यापक आहे, सर्वत्र सदा सम, सगळीकडे समरूपाने निरपेक्ष व्यापक असं ब्रह्मतत्व आहे. आता ते ब्रह्म निर्गुण आणि निराकार आहे. कसं, काय स्वरूप आहे ब्रह्म या तत्वाचं, स्वरूप काय आहे, निर्गुण आणि निराकार. ते अमन आहे, अक्रीड आहे, निरावयव आहे. आता मनच जिकडे नाही तिकडे काही कर्म होऊ शकतं का, मला काही विचारच नाही आला आधी. अक्रीड आहे, काहीच क्रिया करत नाही. निरावयव आहे, काहीतरी कर्म करण्यासाठी अवयवच नाहीत. मग असं सगळं असताना ब्रह्माकडून कुठलं कर्म होणार आहे का, तर शक्यच नाही. ब्रह्माला असा वैयक्तिक स्वतःचा हेतू नाही. आपण हेतूवरून कर्म कोण करतं, त्या कर्माचं नाव काय, त्या कर्म करण्याचं स्वरूप काय, इतका सगळा सखोल विचार चाललाय बरं का आपला. सगळ्यात वर किंवा सगळीकडे व्यापक असं ब्रह्म, याच्याबद्दल आपण जाणून घेतोय की ब्रह्माला अवयव नसल्यामुळे, अमन असल्यामुळे ब्रह्म कर्म करत नाही. मग ब्रह्माला काही स्वतःचा हेतूच नाहीये, ब्रह्माला हेतू नाही आणि ते कामच करत नाही, म्हणून त्याच्या कामाला काही नावच नाही, कारण ते कामच करत नाही, कर्म करत नाही. पण तरी आपल्याला ही सगळी सृष्टी झालेली दिसते, हे कोणाचं तरी काम असणार आहे. मग आपण मागच्या वेळेला थोडासा अभ्यास केलाय, मग आपल्याला कळतं की या प्रकृतीमधनं किंवा या ब्रह्मतत्वामधनं ईश्वर तत्व निर्माण झालं, ज्यांनी ही सगळं काम केलं. म्हणजे आता एक सगळ्यात वर, आता हे वर खाली असं समजण्यासाठी हे फक्त मी सारखा सारखा त्याचा उल्लेख करणार आहे, नाहीतर आपल्या मनात अशी एक संकल्पना बसून जाते आपण ज्या पद्धतीने ऐकतो. म्हणून आपल्याला अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाहीये, आपण फक्त समजण्यासाठी हे वर खाली अशी भाषा वापरत आहोत.
आता ब्रह्म हे निरपेक्ष व्यापक आहे आणि ते कर्म करत नाही. मग ही सृष्टी सगळी दिसते, मग ती कोणी केली? जर का दिसतीये अर्थात त्याचा कर्ता असणार आहे. मग कर्ता कोण? तर ईश्वर त्याचा कर्ता आहे. मग ईश्वराचा हेतू काय? काहीतरी हेतू असल्याशिवाय काही काम करतं का कोणी? हेतूशिवाय कर्म शक्यच नाहीये. प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. म्हणजे मंद पण असतो ना, तो कुठलंही काम करण्यासाठी प्रवृत्त होत नाही जर काही उद्दिष्ट नसेल तर. जर मंद माणसाला पण भूक लागली म्हणून ते जाऊन खातं असं, तर जर सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे, जर ईश्वराने केली, तर त्याचा हेतू असला पाहिजे. आपण शिकलोय की ईश्वराने उत्पत्ती, स्थिती, लय सांभाळ करतोय, तो लय करतोय. मग हेतू काय आहे त्याचा? तर हेतू आहे की या जीवांना त्यांचे भोग भोगता यावेत म्हणून या सृष्टीची निर्मिती ईश्वराने केली. आता हळूहळू आपल्याला कसं कळतं बघा. सगळ्यात आधी वर ब्रह्म, मग त्याच्या खालोखाल ब्रह्म काहीच काम करत नाही, मग त्याच्या खालोखाल ईश्वर कर्म करणारा आता आपण म्हणतोय कर्मकांड, तिकडून कर्माची सुरुवात झालेली आहे. आणि हेतू काय? तर जीवांना भोग भोगता यावेत म्हणून ही सृष्टी भोग्य अशी बनवली. म्हणजे जीव जे बनवले ते भोग भोगण्यासाठी आणि ही सृष्टी भोग्य अशी बनवली. हे सगळं ईश्वराने केलं. आणि ईश्वराच्या कर्माचं नाव काय? मग प्रत्येकाच्या कर्माला नाव आहे. हेतू काय आहे आणि तो काय कर्म करतो आहे त्याच्यावरनं त्याच्या कर्माचं नाव ठरलेलं आहे. तर ईश्वराच्या कर्माचं नाव दिव्य कर्म असं आहे. दिव्य, त्याचं सगळं कर्म एका संकल्पाने सृष्टी निर्माण. मला तसं काहीच करता येत नाही ना, म्हणून माझ्या कर्मांना दिव्य कर्म म्हणत नाहीत, त्याच्या कर्मांना दिव्य कर्म म्हणतात. आणि त्याचं स्वरूप कसं आहे? आपण बघितलं होतं की ब्रह्म कसं आहे? ब्रह्म निर्गुण निराकार. आणि मग अजून पण त्याची लक्षणं आपण क्रीड वगैरे काय काय पाहिलं होतं. पण आता समजण्यासाठी निर्गुण निराकार ब्रह्म कसं आहे? निर्गुण निराकार, ते कर्म करत नाही. त्याच्या खालोखाल ईश्वर कर्म करतो. त्यांनी या सृष्टीची उत्पत्ती केली आणि त्याच्या कर्माला काय म्हणतात? हेतू आहे भोग भोग भोगण्यासाठी ही सृष्टी, जीवांचे भोग त्यांना भोगता यावेत म्हणून सृष्टी उत्पन्न केली. त्याच्या कर्माला दिव्य भोग असं म्हणतात. आणि त्याचं स्वरूप कसं आहे? ईश्वराचं स्वरूप कसं आहे? तर तो सगुण आहे, कारण तो शुद्ध सत्व गुणामधनं निर्माण झालेला आहे. मग जीव अशुद्ध सत्व गुणामधनं. आता हे जे काही मी बोलतेय याचा संपूर्ण अर्थ लागेलच असं नाहीये. तो शुद्ध सत्व गुणामधनं कसा फॉर्म झालेला आहे, कसा तयार झाला, यासाठी शास्त्रीय ग्रंथ पाहावे लागतात. सगळे विचार एका प्रवचनामध्ये नाही बसवू शकत आपण. पण आपल्याला कळण्यासाठी तो सगुण आहे आणि निराकार आहे. आता आपल्याला त्याच्या लक्षणांकडे पाहिजे. तर ईश्वर कसा आहे? त्याचं स्वरूप कसं आहे? तर सगुण, कारण सत्व प्रधान आहे तो, म्हणून सगुण आणि निराकार, आकार नाही. जर कोणी आपल्याला असं सांगितलं की मला ईश्वराचं दर्शन झालं, तर आता आपल्याला निश्चित कळणार आहे की हा माणूस खोटं बोलतोय, कारण तो निराकार आहे. त्याला असा आकारच नाही. कारण आपण बघितलं होतं की ईश्वर म्हणजे कोण? तत्सृष्ट्वा तदेवानु प्रविष्टतो. तो त्यांनी तिथे तेथे बनवलं आणि तो त्यात प्रविष्ट झाला. म्हणजे ही संपूर्ण सृष्टी म्हणजे तो ईश्वर आहे. त्याचा स्वतःचा असा डिफाईन्ड आकार नाहीये. हा, आपली भक्ती फार वाढली आणि आपल्याला अशाच स्वरूपात ईश्वराचं दर्शन हवं असेल, तशीच आराधना केली, तर तो त्या भक्तासाठी येईल तो आकार घेऊन. पण त्याचं स्वरूप कसं आहे आपल्याला माहिती पाहिजे. त्याचं लक्षण काय आहे स्वरूपाचं? तो सगुण आहे, निराकार आहे. त्याच्या कर्माला काय म्हणतात? त्याच्या कर्मांना दिव्य कर्म असं म्हणतात. आणि जो काही तो कर्म करतो, इतकं सगळं उत्पन्न करून ठेवलेलं आहे त्याचं अनंत ब्रह्मांड, एवढं त्यांनी निर्माण केलं. आणि एवढं सगळं करून पण त्याचे कर्म निर्लेप. निर्लेप म्हणजे तो जे काही कर्म करतो त्या कर्माचा लेप त्याला येऊन लागत नाही. म्हणजे काय? तो जे काही कर्म करतो त्याची फळं त्याला भोगावी लागत नाही. निर्लेप. त्या आपण निर्लेप तवा वापरतो बघा बायका स्वयंपाकघरात. मला इतकं कौतुक वाटतं त्या कंपनीचं, त्यांनी त्या तव्याला निर्लेप असं नाव दिलेलं आहे त्या तव्याला. कारण जे काही आपण त्याच्यावर करू, डोसे घालू आणि काय थालीपीठ करू, ते चिकटत नाही. तसं तो ईश्वर जे काही कर्म करतो त्या कर्माचा त्याला लेप लागत, त्याला येऊन चिकटत नाही ते, कारण तो कर्तृभाव त्याचा घेत नाही.
तर ते काय कसं होतं ते आपण हळूहळू पुढे बघणार आहोत. पण आता आपण शिकतोय हेतू काय, हेतूवरून कर्माचं नाव काय, म्हणजे ईश्वराच्या कर्माचं नाव काय आपण शिकलो, दिव्य कर्म. आणि त्याचं स्वरूप कसं आहे, सगुण निराकार, ब्रह्म निर्गुण निराकार, ईश्वर सगुण निराकार. ईश्वराने काय केलं की ही सगळी सृष्टी उत्पन्न केली, या सृष्टीसाठी एक नियमावली बनवली. हे सगळं त्यांनी म्हणजे त्यांनी वेद लिहिले, बरे आले ते वेद ऋषींकडनं, त्यांच्या ऋतुंबर प्रज्ञेमधनं ते आले, इथे निर्माण झाले, वेद निर्माण झाले असं आपण म्हणूया. हे एवढं सगळं वेद म्हणजे नियमावली आहे, कोणी कसं वागावं. आणि अख्ख्या अखिल सृष्टीसाठी, निसर्गासाठी पण आहे ती नियमावली. तर हे सगळे ही नियमावली तयार झाली, धर्माची सुस्थापना केली. पण काय होतं की ईश्वर निराकार आहे, हे सगळं कर्म या सामान्यांपर्यंत तो पोहोचवणार कसं, शिकवणार कसं. म्हणून मग ईश्वरानेच काय केलं, ईश्वराने त्याच्या खालोखाल अवतार निर्माण केले. बघा आपल्याला काय कन्फ्युजन असतं, आपल्याला अवतार, ईश्वर, ब्रह्म सगळे घोटाळे असतात. आणि आपण कर्मांवरनं, कर्म काय, त्या कर्माचा हेतू काय, आणि मग त्याचं वर्गीकरण काय आहे, इतका शुद्ध अभ्यास करतोय आता आपण. आता हे वर खाली नाही असं परत सांगते, म्हणजे मग त्याच्या खालोखाल अवतार असं नाहीये, हे आपल्याला समजण्यासाठी आहे. याचा खुलासा मी सारखा सारखा करत नाही. ईश्वराने काय केलं तर ही सगळी नियमावली बनवली, पण ते सर्वसामान्य शिकवणार कोण, तसं आचरण करून दाखवणार कोण, तसं वागणार कोण. म्हणून ईश्वराने अवतार निर्माण केले. अवतार शब्द बघा किती सुंदर आहे, अवतरू, अवतृ, तृ म्हणजे उतरणं खाली, आणि अव म्हणजे अवतीर्ण, प्रगट होणं, आकार घेऊन प्रगट होणं, आणि उतरणं खाली म्हणजे भूतलावर आकार घेऊन, शरीराचा आकार घेऊन ते निर्माण झाले. त्यांना अवतार असं म्हणतात. आणि अवतार माहिती आहेत की आपल्याला, राम कृष्ण हे अवतार झाले, आणि त्यांनी पण कर्म केलंय. मग त्यांच्या कर्माचा हेतू काय, हेतू कळलं की नंतर त्यांनी कर्म काय केलं ते आपल्याला बरोबर कळतं, आणि आपण विसरत नाही. अशा पद्धतीने अभ्यास केला तर आपण संत ग्रंथ, आपण दासबोधाकडे जाऊ. दासबोधामध्ये बऱ्याच वेळा शब्द वेगवेगळे अंतर्यामी असा शब्द असतो, मग तो नक्की कोणाला उद्देशून समर्थ तिकडे वापरतायत त्याचा खुलासा आपल्याला तिकडे मिळत जातो. आपल्याला एकदा ईश्वर कळला की त्याचं कर्म काय आहे, त्याच्या कर्मांना काय म्हणतात, इथे अवतार काय आहे, अवतारांच्या कर्मांना काय म्हणतात, ते कर्म काय करतात, मग आपल्याला संत ग्रंथ कळायला लागतात. म्हणून अशा पद्धतीने हे जे परमार्थ विज्ञान हा जो ग्रंथ छोटासा तयार झालेला आहे, हा या सगळ्या अभ्यासाला आपल्याला उपयुक्त होणार आहे. अवताराचं जे कर्म आहे त्याला काय म्हणतात, आणि त्याचा उद्देश काय, त्याचा हेतू काय. कारण नियमावली तर आखली होती ईश्वराने, पण काय होतं काळानुसार जे नियम सांगितले असतात, म्हणजे माझ्या लेकीला जेव्हा मी सांगते की रोज संध्याकाळी 7 वाजता खेळून घरी यायचं, 2 दिवस ऐकते, त्याच्या पुढे ती ऐकत नाही, तिला विसर पडतो, मग मला पुन्हा सांगावं लागतं. तसं धर्माची स्थापना ईश्वराने केली होती, पण ती घडी विस्कळीत होते, आणि विस्कळीत झालेली धर्माची घडी, त्याची सुस्थापना करण्यासाठी अवतार अवतीर्ण होतात या भूतलावर. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, धर्माला जेव्हा ग्लानी येते तेव्हा अवतार निर्माण होतात. आणि मग त्यांचा हेतू काय, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय, 3 हेतू. परित्राणाय साधूनाम, साधूंना तारण्यासाठी, साधूंना म्हणजे सद्वृत्ती, चांगल्यांना तारण्यासाठी. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम, जे विनाश करतायत या समाजाचा किंवा वाईट वागतायत लोक, त्यांचा दुष्टांचा संहार करण्यासाठी अवतार येतात. आणि तिसरं काय, धर्म संस्थापनार्थाय, धर्माची जी घडी बिघडलेली असते त्याची सुस्थापना करण्यासाठी पुन्हा ते अवतीर्ण होतात. म्हणजे आता आपल्याला ईश्वराचा हेतू कळला, मग सॉरी अवताराचा हेतू कळला, मग अवतार जे झालेत त्यांच्या कर्माला काय म्हणतात, आपल्याला माहिती आहे काय म्हणतात ते. त्यांच्या कर्माला लीला कर्म, लीला असते त्यांची, सहज करतात ते, त्यांच्या कर्माला लीला कर्म असं म्हणतात. आणि त्यांचं स्वरूप आता आपल्याला याच्या पुढचं सगळ्यांचं स्वरूप सगुण साकार, कारण आकार घेऊन सगुण गुण आहेत त्यांच्याकडे, आणि आकार आकार घेऊन जन्माला आलेत भूतलावर. म्हणून याच्या पुढचे जे जे आहेत त्या सगळ्यांचं स्वरूप सगुण साकारच आहे. फक्त ब्रह्म जे आहे आता आपल्याला हळूहळू कळतंय, आपण परत बघूया. अगदी वरती ब्रह्म निर्गुण निराकार, कर्माला नाव नाही, कर्मच नाही, हेतूच नाही. त्याच्या खालोखाल ईश्वर, ईश्वर कसा आहे, सगुण,
निराकार. आणि कर्माचं नाव काय? दिव्य कर्म. कारण हेतू बघितला आपण. त्याच्या खालोखाल अवतार. अवतारांच्या कर्माला म्हणतात लीला कर्म. कारण आपण त्यांचा हेतू पाहिला आणि स्वरूप कसं आहे, सगुण साकार. याच्या पुढचे सगळे सगुण साकार आहेत. आता हे सगळं धर्माची संस्थापना या अवतारांनी केली. पण काय झालं, हे थोडे झाले, हे कमी झाले, हे आधी झाले. आणि काळ जसा पुढे जातो तशी धर्माची घडी पुन्हा विस्कळीत होते. मग पुन्हा ईश्वराने पुढे काय केलं? ईश्वराने काय केलं तर त्याच्या खालोखाल जर कोण कर्म करत असेल तर ते आहेत संत. म्हणून ईश्वराने संत निर्माण केले. आणि संत कसे निर्माण झाले? संत ठिकठिकाणी निर्माण झाले, वेगवेगळ्या प्रांतात निर्माण झाले, वेळोवेळी निर्माण झाले आणि अजूनही ते निर्माण होतातच आहेत. ईश्वराने निर्माण केले. आपल्या आजूबाजूला आपल्यासारखं वागून दाखवतात आपल्याला संत. आपल्याला अजून जवळचे वाटतात. आणि कर्म काय करतायत, शिकवतायत काय? तेच जे ईश्वराला आपल्याला शिकवायचंय, जे वेदांमध्ये सांगितलेलं आहे, जे संत सांगतायत तिकडे सगळे आपल्याला शिकवतायत. मग संतांच्या कर्माचा हेतू काय? कारण आपण हेतूवरनं कर्म त्यांचं काय आणि त्या हेतूवरनं त्याचं नाव काय असं आपण बघतो. आपल्या कर्माला सोडून विचार चालू नाहीये बरं. आपण कर्म या विषयाला धरूनच हा सगळा विचार आपला चाललेला आहे. संत हे जे निर्माण झाले त्यांचा हेतू काय? तर त्याचा हेतू आहे केवळ आनंद. आनंद आनंद भोगण्यासाठी आणि आनंद आपल्याला शिकवण्यासाठी संत निर्माण झालेले आहेत. तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग आहे. तुकाराम महाराज असं म्हणतायत की तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवस चार खेळी वेळी. खेळ आहे त्यांच्यासाठी, संतांसाठी खेळ आहे फक्त. तुकाराम महाराज असं म्हणतायत की तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी. मुक्ती नावाच्या मुलीशी जेव्हा त्यांनी लग्न केलं, मुक्ती आणि लग्न संलग्न, मुक्तीशी एक होऊन जाणं, असं जेव्हा तुकाराम महाराजांनी केलं तेव्हा आता दिवस चार खेळी मिळी. आता जो जन्म घेतलेला आहे, पुढे उर्वरित आयुष्य जे आहे ते केवळ खेळी मिळी, खेळासाठी, आनंदासाठी. म्हणजे त्यांचं स्वतःचा असा काहीच हेतू नाहीये. तो आनंद ते भोगतातच आहेत आणि आपल्याला तो आनंद शिकवण्यासाठी. काय संतांची कृपा आहे आपल्यावर. संतांच्या बद्दल म्हणजे आपण शिकायचं कसं? बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येई मज. आपल्याला हे बुडताना बघून ते बघू शकत नाहीत म्हणून ते प्रगट झालेत, किंवा ईश्वराने त्यांना प्रगट केलंय. संतांबद्दल असं म्हटलं जातं, ऐसी ही कळवळ्याची जाती करीती लाभाविण प्रीती. त्यांचं स्वतःचा काहीच लाभ नाहीये, त्याच्याशिवाय ते आपल्यावर प्रेम करतायत. कारण जो आनंद त्यांना मिळाला तो आनंद ते आपल्याला देऊ करतायत. एक अतिशय सुंदर दृष्टांत आहे. त्या दृष्टांतामध्ये एक माणूस असतो, म्हणजे एक टीव्हीवर इंडिया पाकिस्तानची मॅच चालू असते आणि बरेच लोक एकत्र बसलेले असतात. आणि आपण विचार करू शकतो की इंडिया पाकिस्तान असताना वातावरण कसं असणार. म्हणजे आपल्या बाजूचे लोक आपल्या बाजूने, त्यांच्या बाजूचे लोक त्यांच्या बाजूने. आणि सुरुवातीला इंडियाची बॅटिंग होती. आता दृष्टांत समजून घ्यायचं आपल्याला फक्त. आणि इंडियाचे लोक जेव्हा सुंदर बॅटिंग करत होते तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवायचे, आनंद त्याचा भोगायचे. आणि त्याच्यामधला एक माणूस होता, तो पण अतिशय आनंदाने टाळ्या वाजवायचा, अगदी उड्याच मारायचा, एवढा त्याला आनंद कोणी चांगलं खेळला की. आणि नंतर थोड्या वेळानंतर पाकिस्तानचे लोक बॅटिंग करायला लागले आणि पाकिस्तानच्या बाजूने जर कोणी छान खेळायला लागलं तरी हा टाळ्याच मारतोय, तरी हा उड्याच मारतोय. आणि बाकीच्या लोकांना काय कळेना की हा असं काय करतोय. तर त्याच्यामधल्या एका माणसाने न राहून त्या दुसऱ्या माणसाला विचारलं, जो सगळ्याला टाळ्या मारतोय चांगल्या खेळण्याला, की अरे बाबा तू नक्की कुठल्या बाजूचा आहेस? त्यांनी जे उत्तर दिलं ते आपल्याला शिकण्यासारखं आहे. तो म्हटला, मी आनंदाच्या बाजूचा आहे, मी खेळाच्या बाजूचा आहे. खेळ कोण जे काय छान खेळतात, जो कोण छान खेळतात त्याने मला आनंद होतो. तसं आपल्याला करता आलं पाहिजे. आपलं काय होतं की आनंद फक्त माझाच जो असतो तोच मी उपभोगू शकते, मी सगळ्यांचा आनंद उपभोगू शकत नाहीये. म्हणून संतांकडनं आपण काय करायचंय, आपण हे शिकायचंय. कारण आपण ज्या पद्धतीने अडकलोत, संकुचित विचारांमध्ये अडकलेलो आहोत, ते संतांना बघवत नाही. माऊलींची काय सुंदर ओवी आहे बघा संतांबद्दल. ते असं म्हणतायत की तैसे बांधिली सोडित. संत म्हणजे काय?
कसे असतात ते? तैसे बांधिली सोडित, म्हणजे जे बांधले गेलेले आहेत त्यांना ते सोडतायत. तैसे बांधिली सोडित बुडाली काढीत, सगळे बुडालेलो आहोत आपण आणि आपण बुडालेलो आहोत, आपल्याला काढण्यासाठी ते आलेले आहेत. तैसे मला अतिशय आवडते ही ओवी त्यांची, संतांबद्दलची. तैसे बांधिली सोडित बुडाली काढीत, साकडे फेडीत अर्थाची या. साकडं जे मनापासून घालतायत भक्त त्यांच्यासाठी, त्यांची हाक पुरवण्यासाठी, त्याला ओढ येण्यासाठी संत अवतीर्ण झालेले, संत आलेले. तर किती सुंदर आता आपल्याला कळलं. मग संतांच्या कर्माला काय म्हणतात बघा. आपल्याला हळूहळू हळू प्रत्येकाचे कर्मांची नावं कळत आहेत आणि त्याच्यामधनं आपल्याला निश्चित आपलं कर्म काय हे कळणार आहे. मुख्य विचार आपण हळूहळू आपल्या कर्मांकडे, आपण कुठे, वेअर डू वी स्टँड या सगळ्यामध्ये. कारण अजून मनुष्य यायचा आहे तिथे. आपण ब्रह्म पाहिलं, ईश्वर पाहिला सगुण निराकार, त्याच्या खालोखाल आपण अवतार पाहिले सगुण साकार, आणि आता आपण पाहत आहोत संत. संत पण कर्म करतात आनंदासाठी, त्यांचा हेतू आनंद आहे फक्त. मग त्यांच्या कर्मांना काय म्हणतात? संत जे कर्म करतात आनंदासाठी खेळतातच आहेत फक्त, कारण खेळामध्ये आनंदच शोधायचा असतो फक्त. आणि म्हणून त्यांच्या कर्माला क्रीडा कर्म, क्रीडा खेळ, क्रीडा कर्म असं म्हणतात. काय नाव सुंदर आहे की नाही? खेळ. संपूर्णपणे आयुष्यात खेळ म्हणून घ्यायचं ना. का नाही जमते आपल्याला तसं? सगळं सिरियसली घेतो आपण, सगळं वागतं आपल्याला येऊन. थोडंसं खुट्ट झालं माझा दैनंदिन माझ्या आयुष्यात, थोडंसं खुट्ट, मोठं पण नाही झालं आपलं, गाडी रुळावरनं गेली खाली. मग हे सगळं आपण शिकायचंय. आपल्याला थोडासा विचार, अजून थोडासा विचार ना, आपण अवतारांच्या कर्मांना म्हणतात लीला कर्म आणि संतांच्या कर्माला म्हणतात क्रीडा कर्म. याच्यावर थोडासा एक दृष्टांत घेऊया, एक विचार घेऊया, त्याच्यामधनं नक्की आपल्याला हे दोन कर्म कसे वेगळे ते आपल्याला कळेल. रासलीला आठवा प्रत्येकाने. रासलीला भगवंतांनी केली, हो की नाही? एका रात्रीत रास घडवला त्यांनी गोपींसाठी. आता या गोपी कोण होत्या? या गोपी त्याच्या पूर्व युगामध्ये, या समय जेव्हा रामाचं युग होतं, कारण मग ते सत्ययुग, मग त्रेतायुग, रामाचं त्रेता आणि पुढे कृष्णाचं द्वापार. तर त्रेतायुगामधल्या या सगळ्या ऋषी होत्या. आपण वाचावं, गोपीगीत प्रकरण वाचावं किंवा भागवत वाचावं, त्याच्यामध्ये सगळा हा उल्लेख येतो की या गोपी उगाच नाही आल्या, एवढ्या सानिध्यात अवताराच्या, म्हणजे भगवंत श्रीकृष्णाच्या जवळ आलेल्या आहेत. त्या अनुभव घेता आला त्यांना त्यांच्या लीलेंचा. का? कारण त्या सगळ्या त्याच्या पूर्व युगामध्ये ऋषी होत्या आणि जेव्हा राम त्या अवतारात होता तेव्हा त्या अवताराचा आनंद त्यांना उपभोगता आला नव्हता. तेव्हा रामाने त्यांना सांगितलं की या अवतारात मी मर्यादा पुरुषोत्तम असं रूप स्वीकारलेलं आहे आणि तुम्हाला जर माझ्या अवताराचं किंवा मी जो अवतार घेणार आहे त्याचा आनंद उपभोगायचा असेल तर तुम्ही माझ्या पुढच्या अवतारात परत या. आणि म्हणून इकडे गोकुळामध्ये या सगळ्या गोपी ज्या आहेत त्या ऋषी आहेत, म्हणजे त्या संत पदावर आहेत. संतांचं कर्म काय? आपण संतांच्या कर्माला काय म्हणतो? क्रीडा कर्म. आणि भगवंताच्या अवताराच्या कर्माला काय म्हणतो? लीला कर्म. आता रासलीला जी झाली ती आठवा. एका रात्रीत गोपींसाठी त्यांनी रास घडवून आणला. तो सगळा खेळ भगवंताच्या बाजूने त्या रास बद्दल बोलतो आहे तेव्हा त्याला रास लीला असं म्हणतो. आणि त्याच्याबद्दलच जेव्हा आपण गोपिकांच्या बाजूने बोलतो त्याला रास क्रीडा असं म्हणतो. म्हणजे क्रीडा कर्म कोणासाठी? गोपींसाठी. आणि लीला कर्म कोणासाठी? तर त्या अवताराकडनं जेव्हा असते ती. म्हणून आपल्याला आता नक्की कोणाचं कर्म काय आणि कोणाच्या कर्माला काय म्हणतात असं आपल्याला निश्चित कळलेलं आहे. कारण कोण काय कर्म करतं, त्यांचा हेतू काय, त्याच्यावरनं त्यांच्या कर्माचं नाव ठरलेलं आहे. आणि आता त्याच्या खालोखाल जर कोणी कर्म करत असेल तर ते मनुष्य आहे. मनुष्य काम करतो आणि मनुष्य जे काम करतो त्या कामाला कर्म असं म्हणतात. आपला संपूर्ण विचार जो आहे, कर्म विचार आपले 70 जे चालू आहेत ते या कर्मावर आहेत. आणि ते कोणाच्या कर्माबद्दल चाललंय? ते मनुष्यासाठी आहे. कारण संपूर्णपणे शास्त्राचं जे शिकवण आहे ते आधीच्या कोणाला नाहीच आहे. कारण जसं वेदांमध्ये सांगितलंय तसंच सगळं त्यांचं काढलेलं. आणि प्रत्येकाचं आपण पाहिलं की आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी कर्म केलं ते निर्लेप. ईश्वराचं कर्म निर्लेप, त्याच्या खालोखाल अवताराचं कर्म निर्लेप, कारण स्वतःचा असा हेतू काहीच नाही. आणि संतांचा आनंद उपभोगता येते.
स्वतःच असं काहीच त्यांचं कर्म नाहीये, म्हणून त्यांचं कर्म पण निर्लेप. पण मनुष्य मात्र जे कर्म करतो त्याचं सगळं कर्तृत्व तो स्वतःकडे घेतो की मी करतोय, आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या कर्माचा लेप त्याला जाऊन लागतो. आणि लेप, कारण त्याला ते भोगावं लागतं, त्याला फळ भोगावे लागतात. मी केलंय म्हटलं, जर का मी हे कर्म केलंय असं म्हटलं, तर शास्त्र म्हणतं मग भोग बुवा तू, भोग. आणि त्याच्यामुळेच या जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये आपल्याला अडकावं लागतं. म्हणून हा सगळा विचार जो आहे तो या मनुष्याच्या कर्माला धरून असणार आहे. मग अजून कोणी कर्म करतं का? म्हणजे मनुष्यानंतर अजून कोणी कर्म करता आहेत का? आम्ही कशाला सोडू ना, त्याचं नक्की फायनल आहे. प्राजक्ता जरा म्यूट करशील का प्लीज? देऊन जायला पाहिजे, नाही तर आम्ही नाही आमचं तर आम्ही देतो. तुमचं एक जण देतात, त्याचं पण द्यायला पाहिजे. अचानक 4-5 जण आले समजा, आता सकाळपासून नाही 10-15. प्रतिभाताईंचा बहुतेक आवाज आहे. हा ठीक, धन्यवाद. आपण विचार करत होतो की मनुष्यच कर्म करतो आहे का, की मनुष्याच्या खालोखाल अजून पण कोणी कर्म करत आहे? तर मनुष्याच्या खालोखाल आपण बघतो की बाकीचे योनी जे आपण बघतो, म्हणजे पशु, पक्षी, कीटक, हे सगळे पण कर्म करतायत की. पण ते कर्म जे आहेत त्या कर्मांना काय म्हणतात, त्या कर्माचं नाव काय? मग ते जे कर्म करतात, कारण त्यांचा स्वतःचा असा हेतू नसतो, तिकडे ते करावं लागतं. म्हणजे आहार, निद्रा, भयमैथून एवढंच त्या कर्मात त्या योनीमध्ये त्यांना भोगता येतं. भोगयोनी म्हणतात त्यांना. आणि मग त्यांच्या कर्माला काय म्हणतात? त्यांच्या कर्माला क्रिया, केवळ म्हणजे निर्हेतुक क्रिया असं त्याचं नाव आहे. म्हणजे आपण काय काय पाहिलं बघा, प्रत्येक कर्माचं ईश्वर, दिव्य, अवतार, लीला, त्याच्यानंतर संत, क्रीडा. मनुष्याच्या कर्माला कर्म म्हणतात. आणि त्याच्या खालोखाल पशु पक्षी आहे, त्याच्या क्रिया, आणि त्यांना पण परत निर्लेप आहे. त्यांचं कर्म पण पुन्हा निर्लेप आहे, कारण त्यांचा स्वतःचा हेतू, त्यांचा अहंकार नसतो की मी हे केलं, तिकडे ते करावं लागतं म्हणून ते करतायत. एवढा सगळा विचार आपण का केला, हे समजण्यासाठी की संपूर्ण शास्त्राचं शिकवणे जे आहे ते फक्त मनुष्याला आहे. कारण बाकी कोणाच्या कर्मांना लेप लागतच नाहीये. म्हणून आपण आतापर्यंत जे साधना म्हणजे काय, साधक कसं व्हायचं, हे काय करायचं, ते काय करायचं, हा सगळा विचार आपल्यासाठी, आणि तेही योग्य आहे, कारण याच जन्मात ते शक्य होणार आहे. खूप सखोल विचार करतोय बरं आपण, कर्माचा सखोल विचार आपला चालू आहे. कर्म कसा तयार झाला बघा. शब्द कर्म हा शब्द कृ या धातूवरनं कर्म हा शब्द तयार झालाय. आणि कृ म्हणजे काहीतरी करणं, जिकडे काहीतरी कृती असते, आणि या कृतीशिवाय आपण एक क्षणही थांबवू शकत नाही होत. आपण अजून आज मुख्य विचाराला सुरुवात केलेलं नाहीये बरं. म्हणजे आपल्याला जे मुख्य 3 प्रकाराचे कर्म आहेत आपण जाणार होतो, आणि आपल्याकडे व्यवस्थित वेळ आहे. आज आपण व्यवस्थितपणे न्याय देणार आहोत विषयाला, जो आपण ठरवलाय. कर्म सतत करतो आहे, कर्माशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. भगवद्गीता म्हणते नही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, नही कश्चित क्षणमपी, एक क्षणही मी कर्माशिवाय राहू शकत नाही. आणि प्रत्येक कर्माचं कर्तृत्व मला घ्यायचं असतं. म्हणून समर्थ म्हणतात की आता कर्म तर तू करतोयस, पण त्यात अडकू नकोस रे. ते असं म्हणतात की मी करता ऐसे म्हणसी, शिकवतात आपल्याला संत. ते असं म्हणतात की मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी. पण उत्तर पण दिलंय, मग काय करायचंय? राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. दिली आहेत ना आपल्याला उत्तर, तरी जमत नाही. कर्तृत्व आपण आपल्याकडे घेतो, जमतच नाही आपल्याला. तो अहंकार असा चिकटला, अहंता मी करतोय. भगवद्गीता असं आपल्याला म्हणते, अहंकार विमूढात्मा करता अहमिती मन्यते. म्हणजे आपण अहंकाराने मी करतो आहे, अहम मी करतोय असं म्हणतोच. आणि असं जो म्हणतो त्याला पदवीदान समारंभ केलाय या श्लोकामध्ये. काय म्हटलंय भगवद्गीतेने, भगवंताने? हा जो स्वतःकडे कर्तृत्व घेतो त्याला भगवान विमूढात्मा म्हणतायत. विमूढ, मूढ पण नाही, सर्टिफाईड मूढ. वाईट रित्या अडकलाय तो सगळ्यांमध्ये, कारण कर्तृत्व घेतलंय. आता हळूहळू आपण उपायांकडे चाललेलो आहे, तरी पण मुख्य विषयाला अजून हात लावलेला नाहीये. एक उपाय भगवद्गीतेमधला एक श्लोकाचा आधार घेऊया, आणि त्या श्लोकाचा परत पुन्हा आपल्याला पुढे विचार करायचा आहे. उपाय आहे बरं का. या कर्म शृंखलेमध्ये, म्हणजे एक कर्म मला दुसरं कर्म करायला लावतं. आता पोळ्या केल्या
की नंतर त्यात व्यवस्थित ठेवा जेवेपर्यंत, आणि मग जेवायला बसलं की ते सगळ्यांना वाढायला घाला आणि ते संपवा. एक केलं की दुसरं कर्म केलं की तिसरं, अशा कर्मांच्या शृंखलेमध्ये अडकतो आपण. आणि या कर्म शृंखलेमधनं सुटायचं कसं? भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये 17वा श्लोक सुंदर, इतका सुंदर श्लोक आहे. उपाय खरं म्हणजे संपलाय आपला विषय तिकडेच, पण तो तिथे कळत नाही आपल्याला विषय. काय सुंदर श्लोक आहे बघा. भगवंत म्हणतात, यस्य नाहम कृतो भावे बुद्धिर्यस्य न लिप्यते. यस्य नाहम कृतो भावे, नाहम, मी नाही केली ही कृती असं म्हण रे तू. बघा अर्जुनाच्या समोर काय प्रसंग उभा राहिलाय. आपल्या आयुष्यात तसे प्रसंगच येत नाही आणि तरी पण म्हणतो की आपल्या आयुष्यात मोठे प्रसंग आले. अर्जुनाच्या आयुष्यात काय घडलं त्याचा विचार करून स्वतःच्या आयुष्याशी कम्पेअर करा. त्याला समोर उभं केलं त्या युद्धभूमीवर आणि मारायचंय कोणाला? ज्याच्यावर त्यांचं खरंच प्रेम आहे, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, त्यांचे गुरु, मारायचं. किती अवघड प्रसंग. एवढे अवघड प्रसंग आपल्या आयुष्यात येतच नाहीत. आपल्या भगवद्गीता इतकी सुंदर आहे, या सर्कमस्टन्सेस मध्ये पण जर भगवंत असं शिकवतोय, मग मी का नाही शिकायचं? काय भगवंतानी सांगितलंय त्याला, काय सुंदर उपदेश दिलाय. यस्य नाहम कृतो भावे, अरे तू करतच नाहीये अशा भावाने जर का, म्हणजे मी करतोय अशी बुद्धी जर तुझी लिप्त नाही झाली ना, मी करत नाही अशी बुद्धी ठेव. आणि अशी बुद्धी करून ठेवून जर तू हप्त्वापीस इमान लोका, या सगळ्या लोकांची हत्या जरी तू केलीस तरी न हंती, अरे ती हत्या होतच नाही रे तुझ्याकडनं, तू मारतच नाही. न हंती न निबध्यते, तू त्या हत्येच्या बंधनात, त्या कर्माच्या बंधनातच अडकत नाहीयेस. आहे की नाही मर्म? संपूर्ण कर्म विचारांचं मर्म या एका श्लोकात आलेलं आहे की तू तुझ्याकडे कर्तृत्व घेऊ नकोस, मग तुला त्याचं फळ नाही भोगावं लागणार. पण नाही ना कळत. इतकंच बोलून जर कळलं असतं आपल्याला सगळं, तर पुढचा विचार घ्यायची गरजच नाहीये. खरं म्हणजे मर्म इकडे आलेलं आहे आणि त्या मर्माचा सखोल विचार करण्यासाठी आता पुढचा आपण मुख्य विचार घेणार आहोत. आणि जर आपल्याला ते आत्ता जमलं नाही, या देहात जमलं नाही, तर कुठेच घेणं शक्य नाहीये. माऊलींचं सुंदर सांगणं आपल्याला, काय सुंदर आहे बघा माऊलींची ओवी. माऊली म्हणतात, येण्याची शरीरे, याच शरीरामध्ये येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे. परत शरीर म्हणून जे सरणं आहे ना, आता याच्या पुढे परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकायचं नाहीये. काय संतांनी शिकवलंय, काय संत आपले श्रीमंत आहेत, काय सुरेख विचार आपल्याला आपले संत देत आहेत. माऊली म्हणतात, येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. आता पुढे कशाला अजून काय बोलायचं? किंबहुना, बहुत कशाला बोलणं? किम, का बहुत बोलावं लागतं? एवढं कळत का नाही आपल्याला? जर येर जारा, येणं जाणं, याला चीर पाडायची आहे, हे जे चालू आहे, चेन चालू आहे, त्याला चीर पाडायची असेल तर याच शरीरात ते शक्य आहे. कर्तृत्व घेऊ नकोस रे बाबा तुझ्या कर्माचं. पण एवढंच बोलून आपल्याला कळत नसतं. आता आपण मुख्य विचाराकडे जातोय बरं का. जे 3 कर्म आपले मुख्य राहिले, ही आता एवढी सगळी प्रस्तावना झाली. कोण कोण कर्म करतंय, त्या कर्मांची नावं काय, आणि तिकडे मला काय सांगितलंय. शास्त्राचं सगळं सांगणं मलाच का? कारण मीच कर्तृत्व घेते, बाकी कोणीच कर्तृत्व घेत नाही, आपण आता शिकलो. आणि आपण जे काही कर्म करत आहोत ते 3 प्रकारचं आहे. मग या 3 प्रकारच्या कर्मांना एका हातोटी आपल्याला असली पाहिजे, शिकली पाहिजे. हाताळायला एका योग्य पद्धतीने शिकलं पाहिजे, कारण शास्त्र तसं आपल्याला शिकवतंय. आणि तसं नाही शिकलो तर पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतोय आपण. बघा एक आता एक विचार घेऊया आपण, मुख्य विचाराकडे चाललोय बरं का आपण. त्याच्यासाठी एक विचार असं घेऊया की भगवंताने मानवेतर योनी ज्या केल्या त्याच्यासाठी आपण त्याचे उपकार मानले पाहिजेत. बघा आता विषय काय सुरू करायचा आहे आणि कुठून सुरू केला आपण असा विचार करतो आहोत की भगवंताने मानवेतर योनी ज्या निर्माण केल्या त्याच्यासाठी त्याचे उपकार, त्या भगवंताचे, त्या ईश्वराचे उपकार आपण मानले पाहिजेत. का? म्हणजे त्याचा मला काय फायदा? तिकडे कुठेतरी कुत्र जन्माला आलं, कुठेतरी झाड आलं तिकडे जन्माला, कोणतरी डोंगर आहे, मला त्याचा काय फायदा? बघा मी जे काही पाप पुण्य करते आहे मनुष्य म्हणून, बघा खूप बारीक विचार आहे, पण हा महत्वाचा विचार आहे. आणि एकाच फटक्यात आपल्याला सगळं कळेल असं शक्य नाहीये. आपल्याला स्वतःचा अभ्यास केला पाहिजे. आपण प्रश्न विचारू नयेत असं नाहीये, काही हरकत नाहीये, पण त्या अगोदर थोडासा अभ्यास करायला पाहिजे.
डॉक्टर काका त्यांच्या प्रवचनात असं खूप छान सांगतात, म्हणजे प्रश्न कोणी विचारू नये म्हणून मी हे सांगत नाहीत. काकांनी त्यांच्या प्रवचनामध्ये इतकं सुंदर सांगितलं की कलियुगामध्ये काय असतं की प्रत्येकाला स्वतःचा अभ्यास असं काही करायचा नसतो. काहीतरी एखादं प्रवचन ऐकायचं आणि एखादा प्रश्न विचारून उत्तर मिळेल. म्हणजे जो वक्ता असतो, मी माझ्याबद्दल बोलत नाहीये, मी अगदी आता सध्या अभ्यास करायला लागले. काकांनी प्रवचनात त्यांच्या सांगितलेलं आहे, माझा अधिकार नाही ते सांगायचा. त्यांनी काय सांगितलं ते फक्त सांगते की एखादा वक्ता जो असतो त्यांनी तो विचार समजण्यासाठी, व्यवस्थित समजण्यासाठी 15 वर्ष अभ्यास केलेला असतो. आणि प्रश्न विचारणारा जो असतो तो एका फटक्यात प्रश्न विचारतो आणि त्याला लगेच उत्तर मिळावं असं वाटत असतं. तर असं कसं होईल? आणि कलियुगामध्ये असं डॉक्टर काकांनी सांगितलं की प्रत्येकाला भरपूर पाहिजे, लगेच पाहिजे आणि फुकट पाहिजे. तर असं होत नसतं. हे सगळे विचार आपण घेतोय, जरूर आपण घेतोय एक एक करून, पण प्रत्येकाने स्वतःचा अभ्यास, आणि तुम्ही करत आहात त्याशिवाय आपण इथे येणं शक्य नाहीये. अगदी या क्लोज फोरम मधले जे समोर आहेत त्यांच्यासाठी बोलत नाहीये, पण इतर लोकांसाठी ज्यांनी अजून ग्रंथ वाचलेले नाहीयेत, ज्यांची भगवद्गीता संपूर्ण झालेली नाहीये, ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचलेली नाहीये, ज्यांनी मनाचे श्लोक अभ्यास करून पूर्ण काढलेले नाहीत, या सगळ्यांसाठी हा विचार आहे की प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कारण हे सगळे विचार संत ग्रंथांमध्ये येत आहेत. आपण मानवेतर योनींबद्दल विचार करत आहोत. पटकन कळेल, सगळं कळेल, प्रश्न असतील, मान्य, पण प्रत्येकाने स्वतःचं मनन करावं आणि अभ्यासच करावा. त्याला देर इज नो शॉर्टकट फॉर अभ्यास. मानवेतर योनी हे आपल्यासाठी, आपण का त्याचे उपकार मानावेत? कारण जे काही पाप मी मनुष्य म्हणून करते, जे काही पाप माझ्याकडं मनुष्य जन्मामध्ये होत आहे, प्राजक्ता कृपया करून गौरी कुंट्यांना म्यूट करशील का प्लीज? जे काही पाप माझ्याकडनं घडतं की नाही मनुष्य जन्मामध्ये, तर त्याचं क्षालन ते कमी कसं होणार? म्हणजे मी जे काही, किंवा मी पुण्य पण केलं समजा, मग ते कमी कधी करणार मी? कारण जोपर्यंत पाप पुण्य याच्यामधनं मी बाहेर पडत नाही तोपर्यंत मी मोक्षाकडे जात नाही. बघा, हा विचार बऱ्याच लोकांना नवीन असू शकतो, ज्यांनी अभ्यास केला त्यांना नवीन नाही हा विचार. पण पुण्य, कारण आपल्याला काय वाटतं, हा पुण्याचं काम करतोय म्हणजे चांगले, नाही, पुण्य पण हे कर्मच आहे आणि कर्मामधनं मोक्ष नाही. ते तुम्हाला ऊर्ध्व लोकांमध्ये जन्म घ्यायला लावेल आणि तिकडचं पुण्य संपलं की परत जन्म इथे. आणि मग पाप जर केलं तर अधो लोकात जन्म घेतोय आपण, पण आपण त्याचे उपकार मानले पाहिजेत. कारण आपण त्या योनीमध्ये जातो, ते आपलं पापाचं क्षालन करतो, ते कमी करतो आणि परत आपण मनुष्य म्हणून जन्माला येऊ शकतो की नाही. बघा, या योनी, वेगवेगळ्या योनी तयार केल्या आहेत. म्हणजे खालच्या योनी ज्या आहेत त्यांना तिर्यक योनी असं म्हणतात. त्यांचा पाठीचा कणा समांतर आहे. त्यांचा पाठीचा कणा म्हणजे आता कुत्र, मांजर हे चालतात कसे? चालताना त्यांचा पाठीचा कणा जमिनीला समांतर असतो, हो की नाही? आणि काही तिरक्या पण असतात, म्हणजे आता पक्षी वगैरे तिरपे, त्यांचा पाठीचा कणा तिर्यक त्यांना म्हणतात. कारण त्या योनीमधनं फक्त भोगच घेऊ शकतो आपण. मनुष्य पण भोग जेव्हा भोगतो तेव्हा तो आडवा होतो. आपण झोपतो की नाही, आडवा व्हायला लागतं झोपेचा भोग घेण्यासाठी. आणि आता खरं म्हणजे मनुष्याकडनं जे अपेक्षित आहे, कर्म करणं जे मुख्य, या कर्मबंधनातून सुटणं जे करणं, कारण तो उभा आहे, 90 अंशाचा कोण घेऊन तो उभा असतो कर्म करताना, योग्य कर्म, आणि कर्तृत्व न घेता असा तो एकटाच करू शकतोय खरं म्हणजे. म्हणून सगळं सांगणं जे आहे, का आपण त्याचं आपण उपकार मानले पाहिजे ते आपण बघितलं. अजून एक हा विचार समजून घेऊया की समजा मी एखादं चांगलं पुण्य केलं, आता मनुष्य देहात मी एखादं चांगलं कर्म केलं, तर त्या कर्माचं फळ जर का मला लगेच मिळायचं असेल तर, आणि ते फळ जर का कुठल्या तरी ऊर्ध्व लोकात, समजा गंधर्व योनीमध्ये असेल, तर मी इकडून जाऊन तिकडे जायचं आणि फळ भोगून यायचं. आणि मग मी पाप पण केलं असेल, मग त्या पापाचं फळ भोगण्यासाठी मग मी कुत्र्याच्या योनीमध्ये गेले, मग तिकडे फळ भोगलं आणि परत आले. असंच जर झालं असतं तर किती गोंधळ झाला असता. म्हणजे एकदा मी इकडे जाते प्रत्येक वेळा सारखं सारखं फळ भोगण्यासाठी, मग असं झालं असतं तर किती गोंधळ झाला असता. आणि असा गोंधळ होऊ नये, बघा फार महत्वाचा विचार आहे. आपण आता मुख्य विचाराकडे आलेलो होता. नाही, असा गोंधळ होऊ नयेत म्हणून ईश्वराने एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आणि त्या व्यवस्थेला संचित कर्म असं म्हणतात. म्हणजे आपण जे काही कर्म करतो, आज याच जन्मी नाही, अनंत जन्मींमध्ये जे काही कर्म केलेले आहेत त्याची फळं ती एकत्र संचित कर्मामध्ये तयार होतात, तिकडे असतात. त्याचा संचय होतो, त्या कर्मांचा, त्या कर्मफळांचा साठा होतो. बघा, आपल्याला आता हळूहळू संचित कर्म म्हणजे काय ते कळतं. आणि अनंत जन्म, मी अनंत जन्म घेतलेले आहेत. कसं?
पण आपण पाहिलं की ईश्वराने सृष्टी उत्पन्न केली, बरोबर. मग ते 4 युग, मग सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, आत्ताचं कलियुग. मग ते आपण भागवत वाचावं किंवा दासबोधामध्ये पण ते किती किती आहेत, ती किती मोठी आहेत ती युग. 12 लक्ष काहीतरी सत्य, मग 8 लक्ष काहीतरी त्रेता, मग का 12 काय 6 लक्ष काहीतरी असेल पुढचं त्रेता, आणि 4,32,000 कलियुग. आणि आता काहीतरी 5,300 काहीतरी झालेत, मला नक्की माहित नाही. हेतू काय आहे बघा, नाहीतर आपण चिकित्सक बुद्धी नको त्याच्यामध्येच पडतो. सांगायचं काय, मुद्दा काय शिकून घ्यायचा त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. आणि तो मुद्दा असा आहे की उत्पत्ती स्थिती लय, म्हणजे उत्पन्न जर आत्ताचं जे सर्ग आहे, सर्ग आणि विसर्ग आता आपण शिकलोय शब्द, आत्ताचा सर्ग जर निर्माण झालाय आणि एकदाच उत्पत्ती त्याने केली आहे, याचा अर्थ ईश्वर त्याचा सांभाळ आता करतोय. एक दिवस कलियुग झाल्यानंतर त्याचा लय होणार आहे. म्हणजे उत्पत्ती जर या सर्गाची तेव्हा झाली आहे, याचा अर्थ मी पण तेव्हाच उत्पन्न झाले, माझी उत्पत्ती पण तेव्हाच आहे. आणि ज्या अर्थी कलियुगामध्ये आज पण मी देह घेतलाय, याचा अर्थ अजून मला मोक्ष नाही मिळाला. म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत मी किती जन्म घेतलेत, आणि प्रत्येक जन्मामध्ये माझं घर, माझी मुलं, जे काही मी करत असेल ते मी, माझं देह, हेच मला वाटतंय. आणि त्या प्रत्येक देहामध्ये मी काय काय कर्म केलेले असतील आणि ज्याची ज्याची मला फळं मिळालेली नाहीयेत, त्या सगळ्या कर्मांचा साठा जो असतो त्याला संचित कर्म, ते मोठंच मोठं डोंगर आहे असा विचार करूया. संचित कर्म याचा अर्थ कळला. आता आपल्याला 3 कर्मांबद्दल अगदी सुरुवातीला त्याचा उल्लेख केला होता की एक आपण संचित कर्म बघणार, मग आपण प्रारब्ध कर्म बघणार. आता आपल्याला संचित कर्म म्हणजे काय तेवढं कळलंय बघा. संपूर्ण विचार अजून आता आपण पुढे उरलेले 2 आधी ते घेणार, त्याचा अर्थ समजून घेणार. मग प्रारब्ध कर्म म्हणजे काय हा विचार करणार. त्याच्यानंतर पुढचं कर्म कुठलंय, क्रियामान कर्म. सगळं आलंय बरं का, परमार्थ विज्ञानामध्ये सगळं आलंय, फक्त परमार्थ विज्ञानाच्या मध्ये सगळं सार आलंय. इतकं सखोल बोललेलं गेलेलं नाहीये, कारण अपेक्षित तसंच आहे तिकडे. जर का ग्रंथांचा अभ्यास करताना एखादा विचार अडला तर डिक्शनरीमध्ये बघतो तसं आपण परमार्थ विज्ञानामध्ये बघायचंय. परमार्थ विज्ञान काय पाठ करून काढायसारखं नाहीये ग्रंथ. अडलं, दासबोध वाचताना अडलं, एखादा शब्द अडला, यथार्थ प्रमाद ज्ञान म्हणजे काय, यथार्थ ज्ञान म्हणजे काय, त्रिपुटी म्हणजे काय, तिकडे एक्सप्लेनेशन देत नाहीयेत समर्थ किंवा ज्ञानेश्वर माऊली. मग ते शिकायचं कुठे, आपल्या परमार्थ विज्ञानामध्ये यायचं, सगळं मिळतं आपल्याला डिक्शनरी सारखं. तर हा सगळा विचार त्याच्यामध्ये आलाय बरं, फक्त आपण सखोल विचार करतोय कारण आपल्याला असं व्यासपीठ मिळालेलं आहे. आपल्याला अभ्यास करण्यासाठी सगळ्यांना ही सोय जणू भगवंतानी करून दिलेली आहे. एका कर्माचा विचार केला संचित कर्म, त्याचा पुढचा आहे प्रारब्ध कर्म. आधी ते काय आहे ते आपण जाणणार, आणि त्याच्या पुढचं कर्म कुठलंय, क्रियामान कर्म. आणि त्याच्या पुढे आपण आजच्या सत्रामध्ये पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपण काय करणार आहोत, जोपर्यंत हे तिन्ही संपत नाहीत, जोपर्यंत हे तिन्ही संपत नाहीत तोपर्यंत मुक्ती मोक्ष मिळत नाही. म्हणून आधी आत्ता आपण काय करत आहोत, आधी हे काय आहेत, हे कर्म म्हणजे नक्की काय ते जाणून घेतोय. एकदा की ते कर्म नक्की कळले की त्यांना संपवायचे. 3 कर्मांचे 3 वेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत, एकच पद्धत नाही तिन्हीला संपवण्यासाठी. जोपर्यंत ते पूर्ण संपत नाही त्यांची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे संपवायची, शास्त्राने मांडलेली आहे. एकदा कर्म कळले की 3 पद्धती जाणून घेणार, आणि त्या 3 पद्धती आपण कसं संपवायचं बघितलं तर आपण मोक्षाकडे आलोच. किती सुंदर शास्त्र विचार आहे, का नाही आपण सगळे अभ्यास करत, काय सुंदर अभ्यास आहे सगळा. आत्ता आपण पाहिलं, आत्ता संचित कर्म म्हणजे काय, सगळ्या अनंत जन्मींच्या कर्मांचा साठा किंवा फळ जे अजून मिळायचं आहे त्याला म्हणतात संचित कर्म. आता त्याच्या पुढे काय, प्रारब्ध कर्म. आता पुढे काय आलं, प्रारब्ध म्हणजे फलानुसार कर्माचे प्रकार कुठले असा विचार चालू आहे आता आपला. 3 फल देणार, एक संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियामान स्वातंत्र्य कर्म किंवा क्रियामान कर्म. प्रारब्ध कर्म म्हणजे काय, आता दुसऱ्याकडे आलो आपण. शब्द बघा किती सुंदर आहे, प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे प्रकर्षणेन आरभ्याम, प्रकर्षणेन आरभ्याम. जे कर्म प्रकर्षणेन आरभ्याम म्हणजे ज्या कर्माची सुरुवात प्रकर्षाने, आरभ्याम म्हणजे आरंभ, प्रारंभ, सुरुवात. ज्या कर्माची प्रकर्षाने सुरुवात होते त्या कर्माला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. नाही कळलं असेल संपूर्ण, अजून थोडंसं बोलूया त्याच्याबद्दल. बघा, जर का मला एखाद्या लग्न समारंभाला जायचंय
तर लग्न समारंभाला जाताना मी कुठल्या पद्धतीचे कपडे घालते, किंवा मला जवळच भाजी आणायला जायचंय, मग भाजी आणायला जाताना मी कुठले कपडे घालते, किंवा मला आज दिवसभर घरीच वावरायचंय, मग मी कुठले कपडे घालते, मला झोपायचंय आता, मग झोपताना मी कुठले कपडे घालते, किंवा मला प्रवचन ऐकायला जायचं आहे. हा, आता लॉकडाऊन मध्ये नको, आपण सगळे घरच्या अवतारातच बसलेलो आहोत, पण एरवी मला प्रवचन ऐकायला जायचं आहे तेव्हा मी कसे कपडे घालते, आणि मला प्रवचन करायला जायचं आहे मग मी कसे कपडे घालते. मला कर्म कुठलं करायचं आहे त्यावरनं मी कुठले कपडे घालायचे हे ठरवते की नाही. तसं या आयुष्यात मला मुख्यत्वे करून कर्म काय करायचं आहे त्यावरनं मला शरीर कुठलं मिळणार हे ठरतं. कारण अनंत जन्मींच्या संचयामध्ये अनंत सगळं जमून बसलेलं आहे. आता समजा मी खूप क्रौर्य केले आधी कुठेतरी, ते क्रौर्य कर्माचं सगळं फळ तिकडे अजून ते भोगायचं राहिलंय, म्हणजे फाळान मारान रक्त बंबाळ करा, मग मी वाघाचा जन्म घेते, मग ते फाडते ना, फाडल्याशिवाय खाता येत नाही मला, पण तिकडे त्याचं पाप लागत नाही, ती गोष्ट वेगळी. पण ते पाप जे असतं ते केलेलं तिचं क्षालन होतं, तिचं कमी होतं, ते त्याचं पाप वेगळं लागत नाही मला. म्हणजे वाघ घेऊन मी जर का परत, कारण तिकडे पाप आणि पुण्य निर्माण करण्याची सोयच नाही, हे आपण पाहिलं, ते फक्त मनुष्य जन्मात. पण जर तसं पाप केलं असेल तर ते कमी तर झालं पाहिजे. आणि जर मी एखादं चांगलं काम केलं, जर मला एखाद्या साधूचा जन्म घ्यायचा आहे, मग मी कसं शरीर घेणार आहे. मंदाताईंचं खूप छान उदाहरण आहे. मंदाताई असं म्हणतात, म्हणजे स्त्रियांसाठी मुख्यत्वे करून ते असं म्हणतात की जर का एखाद्या स्त्रीला स्वयंपाक करायलाच आवडत नाही समजा, आणि तिला आयतं खायचं असतं, आयतं खायला आवडतं, आणि स्त्रियांसाठीच का पुरुषांसाठी पण लागू असेल, पैसे नाही कमवायचे, आयतं खायचं, आयतं सगळं मिळालं पाहिजे असं जर वाटत असेल, तर मंदाताईंनी प्रवचनामध्ये उदाहरण दिले की त्यांना म्हणे पुढचा जन्म पालीचा मिळतो. पाल काय करते, तर पालीला काय करायचं असतं, ट्यूबलाईटच्या बाजूला जाऊन उभं राहायचं, आणि येतात किडे रात्रीच्या वेळेला, मटकन खाऊन टाकायचं. म्हणून आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींवरनं कळतं की आपण विचार कसे करतो, कर्म काय करतो, आपला हेतू काय असतो, त्याच्यावरनं आपणच ठरवतोय की आपल्याला पुढचं कुठल्या योनीमध्ये जन्म मिळणार आहे. आता आपण थोडासा विचार अजून संचित आणि प्रारब्ध याच्याबद्दल थोडासा करूया, पण आता शास्त्रीय पद्धतीने न बोलता आपल्याला कळेल अशा भाषेत आपण बोलूया बरं का. म्हणजे आता समजा मी माझं उदाहरण देते. समजा माझ्या घरी माझं कपाट आहे, ज्याच्यामध्ये मी कपडे ठेवलेले आहेत, आणि खूप कपडे आहेत त्याच्यामध्ये. माझ्याकडे साड्या पण आहेत, माझ्याकडे साधे ड्रेसेस आहेत, लग्नाला जायला ड्रेस आहे, बाहेर जायला ड्रेस आहे, रात्री झोपायला जाताना घालते मी तो काहीतरी कपडे असतील, असं माझं वॉर्डरोब, माझं कपाट भरलंय. ते गच्च कपड्यांनी भरलेलं कपाट, त्याला आपण संचित असं म्हणूया, संचित कर्म. समजण्यासाठी सगळा विचार चाललाय, आता शास्त्रीय नाही बरं का, शास्त्रीय पारिभाषिक शब्दांमध्ये आपण बोलत नाही आहोत, आता आपल्याला समजण्यासाठी आपण विचार चाललाय हा सगळा. तर ते भरलेलं कपाट म्हणजे संचित कर्म असं आपण म्हणूया. आणि मग मला माझ्या आईच्या घरी डोंबिवलीला 2 दिवस राहायला जायचंय. मग मी बॅग घेऊन येते, आणि त्या बॅगेमध्ये 2 दिवसांचे कपडे. आता त्या 2 दिवसांमध्ये कुठलं समारंभाला जायचं आहे का, किंवा बाहेर जायचं आहे का, मग किती दिवस जाणार, वातावरण बाहेर थंड आहे की गरम आहे, त्याच्यानुसार मी माझ्या बॅगेत कपडे भरते की नाही. म्हणजे त्या 2 दिवसांसाठी जे मी कपडे भरते, माझ्या वॉर्डरोब मधनं, माझ्या कपाटामधनं जे 2 दिवसांचे कपडे मी भरले, त्याला म्हणायचं प्रारब्ध, त्याला म्हणायचं प्रारब्ध कर्म. म्हणजे जे भरलेलं असतं, अनंत जन्मींचं मी कर्म केलेलं असतं, त्याचे कर्म जे केलेलं असतं त्याचे कर्मफळाचे भोग, फलोन्मुख जेव्हा ते होतं, ते कर्मफळ फलोन्मुख होतात, जे तेव्हा ते तयार होतात, तेव्हा ते मी जणू या जन्मामध्ये आणलेले असतात बॅग भरून. म्हणजे आता आपल्याला ते कळलं की म्हणजे प्रारब्ध म्हणजे काय, जे माझ्याच संचित कर्मामधनं मी इकडे घेऊन आलेली आहे आणि ते मला भोगावं लागतं, त्याला म्हणायचं प्रारब्ध कर्म. आता आपण 2 गोष्टी शिकलो, आणि त्याचा उपाय अजून आपण शिकलेलो नाही आहोत. आपण फक्त हे कर्म म्हणजे कुठले याचा आपला विचार चालू आहे. एक आपण शिकलो संचित कर्म, आणि त्या संचित कर्मामधनं या जन्म जेव्हा ठरला की हा आता शमिका म्हणून जन्माला यायचं, स्त्री म्हणून जन्माला यायचं, मराठी बोलायचं, हे काम करायचं, मग तेवढ्या प्रकारचे कर्म. कारण मला अजून संस्कार खूप झाले, मी कुठेतरी एका जन्मात सरपटत होते, कुठेतरी एका जन्मात मी चाटून खात होते, अजून फाडून खात होते, हे सगळे संस्कार तिकडे संचय आहे त्याचा.
पण ते शमिका म्हणून मी जेव्हा जन्माला येणार त्याचं मला काहीच काम नाहीये, म्हणून ते संचितामध्ये तसेच ठेवलेले आहेत. कारण जर त्याचं फळ मिळालं नसेल तर ते तसेच अनंत जन्मांचे संचय तिथे असणार आहे, साठा माझ्या कर्मांचा तिथेच आहे. आणि त्याच्यामधलं मी प्रारब्ध म्हणून इकडे जन्माला, शमिका म्हणून जन्माला जेव्हा मी आले तेव्हा ती बॅग मी भरून आणली. आता अजून एक कर्म आहे ना, म्हणजे आपण काय सुरुवातीला उल्लेख केला होता 3 कर्मांचा. एक आहे संचित कर्म, एक आहे प्रारब्ध कर्म आणि तिसरं आहे क्रियामाण कर्म किंवा क्रियामाण स्वातंत्र्य कर्म. मग ते म्हणजे काय? आणि ते सगळ्यात महत्वाचं हे आहे, कारण सगळ्या कामाचे संपूर्ण शास्त्राचं शिकवणं जे आहे मनुष्याला ते याच्यासाठी आहे. बघा की क्रियामाण कर्म म्हणजे काय? म्हणजे आता आपण लहान मुलं गेम खेळतात बघा मोबाईलवर, आपल्याला माहित नसतील पण हल्ली मुलं खेळतात, आपण नाही कधी खेळलो. पण त्या गेम्स असतात हा, आणि त्या गेम्स मध्ये लेवल्स असतात, एकाच्या वर लेवल. एक लेवल क्रॉस केली की मग पुढच्या लेवलवर जायचं, मग ती लेवल क्रॉस केली की मग पुढच्या लेवलवर जायचं, असे गेम्स असतात. आणि पुढच्या लेवलवर गेलो की काहीतरी बोनस पॉइंट मिळतात, ब्राउनी पॉइंट्स, काहीतरी बोनस बक्षीस. तसं आपण मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्याला एक बक्षीस बोनस पॉइंट मिळालेला आहे, आणि ते फक्त मनुष्य म्हणून जन्माला आल्यामुळेच. क्रियामाण स्वातंत्र्य कर्म हे फक्त माणसाला आहे, बाकी कुठल्याच योनीमध्ये ते नाही. कारण बाकी सगळ्या योनी फक्त भोगयोनी आहेत. म्हणजे काय? क्रियामाण स्वातंत्र्य कर्म याचा अर्थ काय? क्रियामाण हा शब्द बघा किती सुंदर आहे. शब्दाकडे बघा, ते आपल्याला काय सुचवतं? क्रियमाण शब्द वर्तमान सुचवत आहे. क्रियमाण वर्तमान म्हणजे वर्तमान मी काय कर्म करते ते म्हणजे क्रियमाण कर्म. म्हणजे कर्म करण्याचं स्वातंत्र्य. उदाहरण घेऊया, साधी साधी उदाहरणं मला समजून घेऊया. समजा मला आता स्वयंपाक करायचा आहे, पोळ्या करायच्या, मग पोळी करू की भाकरी करू? आल्या पोळ्या माझ्या, पोळी करू की भाकरी करू? आता हे क्रियामानावरनं ठरतंय, हे काय प्रारब्धाने ठरतंय का? मग आता मी आत्ता जे करते आहे, समजा प्रवचन ऐकते, एखादं चांगलं काम करते, मग ते प्रारब्धामुळे करते आहे की मी स्वतंत्रपणे ते कर्म करण्याची क्रिया निवडली म्हणून करते आहे? त्याचं उत्तर काय? तर या अशा पद्धतीचं उत्तर मिळण्यासाठी या भानगडीत आपण पडू नयेत, कारण ती उत्तरं कोणाकडेच नाहीयेत की आत्ता मी जे करते आहे ते प्रारब्ध कर्म आहे की ते क्रियामाण कर्म आहे. म्हणजे कर्म करण्याचं स्वातंत्र्य मग मी ठरवते ना की आता पोळ्या करायची की भाकऱ्या करायच्या, भेंडीची भाजी करायची की तोंडलीची भाजी करायची. मला एक माझ्या मैत्रिणीचा फोन येतो सकाळी की संध्याकाळी एक मैत्रीण फोन करते, आपण पिक्चर बघायला जाऊया संध्याकाळी. आणि थोड्याच वेळाने माझी दुसरी मैत्रीण मला फोन करते की आपण संध्याकाळी प्रवचनाला जाऊया. मग तिकडे प्रारब्ध मला, म्हणजे मी काय करावं हे ते पुश करत राहणार आहे. ते मला त्याचं डिसिजन की आतापर्यंत संस्कार अनंत जन्मींचे सुखासुखी आनंदाने करूया ना माझ्या, कारण देहच आहे ना, मी देहच मला समजतीये. मग देहाला जिकडे आनंद वाटतं तिकडे जाऊन मजा करून येऊया. पण माझं नक्की हित काय? म्हणजे मला विरुद्ध प्रवाहाने की नाही मी देह नाही, कारण तो संस्कारच माझ्यावर आत्तापर्यंत नव्हता. मग मला त्याच्या विरुद्ध निर्णय घ्यावा लागतो, नाही मला प्रवचन ऐकायला जायचंय. मग आता हे प्रारब्ध कर्मामुळे झालं की क्रियामाण स्वातंत्र्यामुळे झालं? क्रिया करण्याचं स्वातंत्र्य. तर प्रारब्ध जोर लावत राहील, पण संपूर्णपणे आपल्याला शास्त्राचं शिकवणं जे आहे ते या प्रयत्नवादावर आहे. आपल्याला संतांचं शिकवणं जे आहे, कारण आपण जो काही अभ्यास केला आतापर्यंत, आपलं परमार्थ विज्ञान या सत्रामध्ये साधना शिबिरामध्ये पण आपण जो काही अभ्यास करतोय, साधना कशी असावी किंवा उपासना म्हणजे काय, हे सगळा विचार जो आहे तो हे क्रियामाण निवडण्यासाठी आहे की आपण योग्य पद्धतीचं निवड काय करतो आहोत. साधक होतोय की साधं प्रापंचिकच म्हणून आयुष्य जगतो आहोत आपण. म्हणून योग्य ते निवड. प्रारब्ध मारा करत राहील, पण त्याच्या विरुद्ध माझ्या हिताचं काय आहे त्याची सोय, तशी ती मुभा दिली की नाही आपल्याला ईश्वराला, की प्रारब्धात होतं म्हणून बसलो आपला. पण आपल्याला मुभा दिली आहे, क्रियामाण कर्म स्वातंत्र्याची मुभा आहे, ते आपल्याला स्वतः डिसाईड करावं लागतं. कोणी आपल्याला हातात आणून देणार नाही की हे घे बुवा जा तू प्रवचनाला, नाही. ते आपल्याला ठरवावं लागतं की आपल्या हिताचं काय आहे. मला असं वाटतं की आतापर्यंत आपल्याला या 3 गोष्टी व्यवस्थित कळल्या आहेत की संचित कर्म म्हणजे काय, त्याच्यामधनं जे मी उचलून आणलेलं आहे ते प्रारब्ध कर्म म्हणजे काय, आणि आत्ता माणूस म्हणून जन्माला आल्यामुळे केवळ मला कर्म करण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे की मी कर्म कसं करावं. कारण सगळंच प्रारब्धाच्या माथ्यावर आपण घालू शकत नाही. बरोबर आहे, प्रारब्ध ठरवतो, पण सगळं प्रारब्ध मारा करत राहील.
पण संत विचार तेवढ्याच प्रमाणात जर आपण ऐकले, शास्त्र विचार तेवढ्याच प्रमाणात ऐकले आणि आपण आपल्या मूळ स्वरूपाकडे जायचा प्रयत्न केला, तर हळूहळू ईशकृपा, ते कृपांचे प्रकार आपण पाहिले होते की ती कृपा होत जाते आणि हळूहळू आपण मूळ स्वरूपापर्यंत जाऊ शकतो. म्हणून क्रियामान स्वातंत्र्याला फार महत्व दिलंय आपल्या शास्त्राने. सगळं शिकवणं, कर्म हे जे आपण शिकलोय, आता बघितलं कसं करायचंय, तर क्रियामान कर्म वापरायचं आहे. आता आपण हे 3 पाहिलं आणि आपण अजून एक मुख्य, आता खरं म्हणजे संपूर्णपणे सार, आपण जी 2 सत्र घेतलीत आतापर्यंत कर्म विचारांवर, 3 तारखेला एक सत्र झालं आणि आता आज एक सत्र होते. या 2 सत्रांचं सार जे मुख्य सांगायचं आहे ते आता सुरू होते शेवटच्या 15 मिनिटांमध्ये. 15 मिनिटात बरोबर सत्र संपायला. मुख्य सार अतिशय काळजीपूर्वक ऐकायचंय की मग कुठल्या पद्धतीने काय सांगितलंय शास्त्राने, हे 3 संपतात कसे, म्हणजे संचित म्हणजे अनंत जन्मांचं डोंगर संपतं कसं, प्रारब्ध कसं संपवायचं असतं, त्याला काय उत्तर आहे शास्त्राचं. आणि तिसरं क्रियामान कर्म, जे क्षणोक्षणी मी कर्म करते आहे, म्हणजे क्षणोक्षणी मी नवीन कर्म करते आणि क्षणोक्षणी मी जे कर्म करते ते परत संचितात भार पडतंय, किंवा प्रारब्ध कर्म म्हणून जे मी उपभोगती आहे, जे ज्याचा मी भोग घेतेय, ते भोगताना पण मी जर कर्तृत्व घेतलं तर पुन्हा संचितात भर, म्हणजे पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकायचं. माझे नवीन जन्म तयारच करते म्हणजे माझ्या प्रत्येक कर्मामधनं मी. मग संचित कर्माला कसं टाकायला, हाताळायचं कसं, काय हातोटी आहे ते सांभाळण्यासाठी. आणि नंतर प्रारब्ध कर्म त्याचं काय करायचं. आणि तिसरं क्रियामान कर्म, क्षणोक्षणी मी जे कर्म नवीन तयार करते ते कसे करायचे की जेणेकरून संचितात भरच पाडू नये. काय सुंदर आहे की नाही, इंटरेस्टिंग. म्हणजे विचार, कर्मांचा विचारच फार सुंदर आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना लाडकं असतं हे प्रकरण अतिशय, कारण आपण सारखं कर्म करत असतो. आपण आता एक एक करून हाताळायला शिकणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण काय करूया, मधलं जे आहे प्रारब्ध कर्म ते हाताळायला शिकूया. प्रारब्ध कर्म म्हणजे आपण जे पाहिलं की आपल्या संचितामधनं या जन्मी आपण घेऊन आलेलो आहोत. मग ते कसं हाताळायचं, ते कसं संपवायचं, तर त्याचं उत्तर एकच आहे. सगळ्याची उत्तर एक एकच आहे. त्याला पद्धतच एक आहे, त्याला 10 पद्धतीच नाहीयेत. सोपं आहे की नाही लक्षात ठेवायला. मग कसं संपवायचं, तर भोगून संपवायचं. काय सुंदर विचार आहे, भोगायचं ते आणि भोगून संपवायचं. बघा, प्रारब्ध कर्मणाम भोगो देवा क्षयहा, म्हणजे प्रारब्ध कर्म जे भोगोदया, भोगूनच संपवणं हे उत्तर आहे. आता आपल्याला हाताळायला जमलं. प्रारब्ध कसं संपवायचं 3 विचार करतोय आपण. संचित, प्रारब्ध, क्रियामान, त्याच्यामधलं आपण घेतलं जे आता घेऊन आलेलो आहोत या जन्मी. प्रारब्ध कसं संपवायचं, तर भोगूनच संपवायचं. पण भोग करताना, त्याचे भोग घेताना काय काय आपल्या आयुष्यात घडत असतं, मुख्य करून जे काही घडतं तर प्रारब्धामुळे घडतं. मोठ्या मोठ्या गोष्टी, आपलं लग्न कुठे होतं, आपण संसार कसा करतोय, कुठल्या सेटअप मध्ये आपण जन्माला आलोय, काय पद्धतीचं आयुष्य आपण जगतो आहोत, कुठले विचार आपले मुख्य करून आहेत, कुठल्या गुणांच्या खाली, हे सगळं प्रारब्ध ठरवतं. मग प्रारब्धाने जर माझं हे आयुष्य जे आहे, इकडे लग्न व्हायचं, इकडे नोकरी करायची, हे सगळं मी इकडे ठरवून आणलेलं, मग ते भोगूनच संपवावं लागतं. त्याला दुसरं उत्तरच नाहीये. मग आपल्याला शास्त्र विचार मदत करतात. ते असं म्हणतात की कसं भोगायचं. मग संत आपल्याला मदत करतात. ते असं म्हणतात की ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. किती सुंदर सांगितले तुकाराम महाराजांनी. आपले संत इकडे आपल्या मदतीला येतात. संत ग्रंथ आपल्याला इकडे मदत करतात की कसं राहावं. आता उत्तर जर एकच आहे, प्रारब्ध हे भोगूनच संपवायचं जर आहे, उत्तर एकच आहे, मग कुरकुर काय करायची. म्हणून ते म्हणतात की ठेविले अनंती तैसेची राहावे. एकनाथ महाराजांचं पण असं काय सुंदर शिकवणं आहे बघा आपल्या संतांचं. एकनाथ महाराज असं म्हणतायत, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. जी तुझी स्थिती आहे आयुष्याची, राहा ना आनंदाने, कारण ते संचितामधनं आपण कौतुक तू पाहे संचित, ते कौतुक आहे. आपण वाऱ्याची झुळूक आली, आपण उदाहरण घेतो, प्रश्न जे झाले होते परवा विचारले होते, त्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा दिली, कर्मावर प्रश्न की कसं कसं काय आपण भोगायचं, काय करायचं आपण, तर उत्तर असं छान आपल्याला डॉक्टर काकाने त्यांच्या प्रवचनात दिलेलं आहे की वाऱ्याची झुळूक आली तर आनंद, मनाला बरं वाटतं, गार, तर तेव्हा ब्रह्माला आठवायचं. आणि जर त्याच वाऱ्याने आपल्या घराचं छप्पर उडवलं तर आपण ईश्वराचं नियोजन म्हणून त्याला आठवायचं. संचितात आहे ते, माझ्या संचितामधनं त्या प्रारब्धामध्ये माझ्या होतं ते, म्हणून ते तसं झालं. म्हणून ईश्वराचे ते नियोजन आहे की त्या जन्मी ते भोग घेऊन पूर्ण करायचे, त्याचं नियोजन. संचितामधनं प्रारब्ध म्हणून मी घेऊन आलेलो आहोत, का नाही आपण असा विचार करायचा.
कुरकुर संपून जाते. काय सुंदर सांगतात एकनाथ महाराज. असं म्हणतात, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. जर अशा पद्धतीने हरीची कृपा आहे म्हणून जर मी प्रारब्ध भोगत राहिले तर त्याचा नाश होईल. म्हणून जे प्रारब्ध कर्म आहे ते कसं संपतं, ते भोगून संपतं. म्हणजे समजा मी आयुष्य जगताना मला ज्ञान झालं, सद्गुरु कृपेमुळे मी ज्ञानी झाले, आणि मी ज्ञानी झाले म्हणून माझं आयुष्य नाही संपत तिकडे. बघा, हा खूप बारीक विचार आहे आणि शास्त्र विचार आहे. आयुष्य जगताना समजा 60व्या वर्षी 70व्या वर्षी मला ज्ञान प्राप्त झालं सद्गुरु कृपेमुळे, माझं आयुष्य नाही संपत. माझं आयुष्य कधी संपेल, जेव्हा प्रारब्धाने ठरवलंय. आणि त्याच्यामुळेच हे संत जे सगळे ज्ञानी होते ते ज्ञान झाल्यानंतर त्यांचं आयुष्य संपलं नाही, ते होते ना, आपल्याला सगळं सांगितलंय ना. ते प्रारब्धाने त्यांचं आयुष्य घडलं, आणि जेव्हा त्यांनी ठरवून आणलेलं की जगायचं किती श्वास घ्यायचे सगळं ठरलेलं होतं, आणि तेव्हाच त्यांनी देह ठेवला. मला असं वाटतं आपण पुरेपूर समजून घ्यायचा प्रयत्न केला की प्रारब्ध म्हणजे काय. अजून एक माझी आवडती एक ओवी माऊलींची, ज्ञानेश्वर माऊलींची, प्रारब्ध किती सोपं केलंय खरं त्यांनी आयुष्य आपलं या संतांनी. एक माझी आवडती ओवी आहे, ती घेते. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की माळीये जेऊ ते नेले, तेव ते निवांताची गेले, तया पाणीये ऐसे केले पोवा वेगा. माऊली असं म्हणतात की माळीये जेऊ ते नेले, माळीये जेऊ ते नेले, तेऊ ते निवांताची गेले. म्हणजे ते पाणी, तो माळी असतो ना, माळी तो काय करतो शेतामध्ये, त्या पाण्याला एक वाट करून देतो पाण्याला वाहण्यासाठी. आणि पाण्याला असं स्वतःच काही म्हणणं असतं का, नाही मी इथून जाणारच नाही, असं काही पाणी म्हणतच नाही. म्हणजे माळ्याने जो रस्ता ठरवला आहे त्या पाण्यासाठी, त्याच्यावरनं ते निवांत जातं. तसं ईश्वराने आपल्यासाठी जे काही नियोजन केलं आहे या जन्मात भोगण्यासाठी, प्रारब्धाने आपण जे आणलेलं आहे ते न कुरकुर करता आपण निवांत गेलो तर आपण सगळा भार त्याच्यावर घातलेला असतो. काय सुंदर शिकवण आहे. म्हणजे प्रारब्ध कर्म कसं भोगून संपवायचं. तिघांपैकी एक आपण शिकलो, हाताळायला एक कर्म शिकलो की प्रारब्ध कर्म कसं भोगून संपवायचं. कसं संपवायचं, तर भोगून संपवायचं आणि न कुरकुर करता. एक संपलं, एक हाताळायला आपण शिकलो. पुढच्या 10 मिनिटात 2 शिकायचे. त्याच्यामध्ये आपण काय करूया की आपण शेवटचं म्हणजे आत्ताच करंट क्रियामान कर्म जे आहे की क्षणोक्षणी मी जे कर्म मी सारखं कर्म करते ना, मी सकाळी उठते, स्वयंपाक करते, झोपते, खाते, पिते, बोलते, केवढी कर्म करते मी. आणि त्या कर्मांच्या शृंखलाच आपण मगाशी पाहिलं की एक कर्म केलं म्हणून दुसरं कर्म, आणि ते कर्म संचितच परत भर पाडतंय. मग नवीन कर्म निर्मिती म्हणजे क्रियामान कर्म, या निर्मितीमधनं मी परत संचितात भर पाडू नये असं कर्म मी कसं करायचं, त्याला परत ते उत्तर दिलेलं आहे. त्याला असं उत्तर दिलंय, काय सुंदर शिकवण आहे माहितीये का आपल्या शास्त्राचं. ते असं म्हणतात, त्याचं खरं म्हणजे आपण मगाशी जो श्लोक घेतला होता भगवद्गीतेचा की तेच मर्म आहे, तेच जर केलं तर पुढचा विचार करायचा अडलेलंच नाही असं आपण तेव्हा बोललो होतो तिथे. पण सखोल आपल्याला ते तिथे कळत नाही. आणि आता त्याचा आपल्याला अर्थ असा कळणार आहे. आपण तो श्लोक घेतला होता की यस्य नाहम कृतो भावे, मगाशी घेतला होता. भगवंत सांगतायत की त्याचं कर्तृत्व तू घेऊ नकोस, आणि कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. दुसरं की फळाची अपेक्षा ठेवू नकोस. म्हणजे क्षणोक्षणी मी जे कर्म करते आहे, क्रियामान स्वातंत्र्य जे मला आहे स्वतंत्रपणे कर्म करण्याचं, ते कसं करायचंय. जर संचितात भर पाडायचं नसेल तर 2 पद्धतीने करायचंय. काय तर एक म्हणजे त्याचं कर्तृत्व मी घ्यायचं नाही, आणि जर त्याचं कर्तृत्वच मी घेतलं नाही तर त्या फळाची अपेक्षाच नाही राहणार मला. म्हणजे मी ते कर्मच जर मी केलं नसेल, उदाहरण घेऊया बरं का सोपं पटकन. जर माझ्या शेजारी एक काकू राहतात, माझ्या शेजारच्या काकूने त्यांच्या घरी पोळ्या केल्या, खूप छान पोळ्या केल्या, तर त्या पोळ्या करण्याचं फळ मला मिळतं का की मी छान पोळ्या केल्या, त्याचं फळ मला मिळेल का, नाही मिळणार. कारण ते कर्मच मी नाही केलंय तर त्याचं फळ चांगलं केल्याचं कसं मला मिळेल. आता तेच आपण आपल्या कर्माला लागू करून घ्यायचं की आपण जे कर्म करत आहोत, जर आपण अर्पण भाव ठेवला, समर्पण भाव ठेवला की ते कर्म मी केलंय असं म्हणतच नाही आपण, मग त्याचं फळ मला कसं लागू पडेल. जर मी नाहीच केलं तर मला फळच लागू पडत नाही. कारण एक थोडीशी घाई होतीये, पण हा विचार घेऊनच आपण क्रियामान कर्म कसं करायचंय ते आपण बघणार आहोत. समजा हे कर्म आहे, हा भगवद्गीतेला
अनुसरून विचार आहे. भगवद्गीतेत हा विचार आलेला आहे. थोडस एक 2-4-5 मिनिटं लांबेल सत्र. 5 मिनिटं दिसत आहेत मला पुढे, लांबली तर काय मला माहित नाही, पण आपण पुढच्या 5 मिनिटात संपवायचा प्रयत्न करूया. समजा हे एक सखोल आणि बारीक विचार आणि महत्वाचा विचार आहे. समजा हे कर्म आहे, कुठलंही कर्म, चालणं, बोलणं, खाणं, पिणं, काहीही. पण ते कर्म करण्याच्या आधी अतिशय अतिशय सूक्ष्म, माझ्या नकळत, मला कळतही नाहीये, पण कर्तृत्व भाव येऊन चिकटलाय मला की मी कर्म करते. विचार करून बघा तुम्ही सगळे, पाहिजे परत ऐकून बघा किंवा भगवद्गीतेवरची प्रवचनं डॉक्टर काकांची vedantavaskar.org वर आहेत, त्याच्यावरनं कर्म याचा सखोल विचार आपल्याला तिकडे मिळतोय. एक कर्म आहे, कुठलंही कर्म, ते कर्म करण्याच्या आधी अतिशय सूक्ष्म विचार आहे बरं हा, की कर्म करण्याच्या आधी आपल्याला ती अहंता म्हणजे ते कर्तृत्व भाव येऊन चिकटतो की मला पोळ्या करायच्या आहेत आणि मला कळलंच नाही, इतकं सूक्ष्म आहे ते की मला आता पोळ्या करायच्या ना, मी कर्तृत्व कधी घेतलं ते मला कळलंच नाही, असं ते येऊन चिकटतच आपल्याला. म्हणजे कर्माच्या अगोदरच ती अहंता, अहम मी केलं. किती सूक्ष्म विचार आहे बघा, त्याला अहंता असं म्हणतात. म्हणजे हे कर्म आहे, त्या कर्माच्या आधी आली अहंता. कर्माच्या आधी अहंता असा शब्द वापरतो ना आपण संत वाङ्मयामध्ये, दासबोधामध्ये किती वेळा हा शब्द आलाय, पण हा नक्की कुठे पडतो? अहंता म्हणजे काय? कर्म करण्याचं कर्तृत्व घेण्याला अहंता असं म्हणतात. हळूहळू आपले एक एक डेफिनेशन तयार होत आहेत. हा, हे कर्म आहे, त्याच्या अगोदर सूक्ष्म विचार अहंता. आणि कुठलंही कर्म केलं की 1 के 7 1 फ्री, असं त्याचं फळ त्याला लागूच असतं. म्हणजे कर्माबरोबर त्याचं फळ फ्री, फळ मिळणार. जे जे कर्म आपण करतोय नियम आहे आणि ईश्वराच्या नियमामध्ये काहीही बदल नसतो. ते निर्दोष आहे, ते अचूक आहे. जर तुम्ही ते कर्म केलं आहे तर तुम्हाला, आणि त्याचं कर्तृत्व तुम्ही घेतलं आहे, तर त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे. म्हणजे कर्म केलं की उसके साथ उसका फळ फ्री, म्हणजे त्याचं फळ. आणि त्याचं फळ पण लगेच, कधी कधी लगेच मिळतं, कधी कधी लगेच नाही मिळत. त्याला आपण प्राप्त फळ आणि अप्राप्त फळ, दृष्ट अदृष्ट, फार खोलात जात नाहीये. हा सगळा विचार भगवद्गीतेमध्ये येतो. अदृष्ट, दृष्ट असे काय काय फळाचे प्रकार आहेत, ते नाही घेते मी आता. आपल्याला शिकण्यासाठी की ती अहंता सोडायची कशी त्याच्याबद्दल विचार चालू आहे आपला. म्हणजे हे मध्ये एक कर्म आहे, त्याच्या आधी अहंता आहे, आणि प्राप्त झालं समजा फळ. म्हणजे मी एक साडी विकत घ्यायला दुकानात गेले आणि साडी मला आवडली, म्हणजे कर्म मी कुठलं केलं? साडी घ्यायचं कर्म केलं. आणि एकदा की ते कर्म मी केलं, साडी विकत घेतली, आणि साडी विकत घेतल्यावर ते फळ, त्याचं फळ मला काय मिळतं? ममता. त्या साडीवर मला ममत्व. म्हणजे आधी जेव्हापर्यंत ती साडी दुकानात होती तोपर्यंत माझा आणि त्या साडीचा काही एक संबंध नव्हता. पण जेव्हा ती साडी माझी, म्हणजे मी जे कर्म केलं विकत घ्यायचं, त्याचं फळ मला जेव्हा प्राप्त झालं, ते माझं झालं, त्याला ममता. मग ती साडी व्यवस्थितच ठेवा, मग ती व्यवस्थित त्याची घडी घाला, त्याला इस्त्री करा, ती द्या ड्रायक्लीनला, ती आली की नाही चेक करा. ममत्व, माझं 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 माझं, ममत्व म्हणजे माझं 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 माझं, झालं की नाही? म्हणजे जे फळ मिळालं त्याच्यावर असतं ममत्व. म्हणजे एक झालं कर्म, कर्माच्या आधी आलं अहंता, आणि एक जे फळ प्राप्त होतं त्याच्यामुळे ममता. आणि कर्म तर केलंय, समजा अजून एक आहे, कर्म तर केलंय पण त्या कर्माचं फळच अजून प्राप्त नाही झालं. समजा कर्म केलंय, मी अतिशय चांगलं योग्य रीतीने माझ्या मुलांना शिकवलं, आणि मग माझी इच्छा काय असते की पुढे म्हातारपणी त्यांनी मला विचारावं, फळ अजून प्राप्त व्हायचंय, कर्म केलंय मी, पण ज्याचं फळ मिळायचंय त्याच्याशी निगडीत कामना. बघा, एका कर्माला धरून आपण 3 मुख्य शब्दांबद्दल शिकलो. मला एक बरोबर लिहिता, मला एक बोर्ड असला असतं तर छान दाखवलं असतं. एक कर्म आहे, त्याच्या अगोदर अहंता, आणि त्या अहंत कर्म केल्यानंतर जर फळ प्राप्त झालं तर ममता, आणि त्या कर्म केल्यानंतर पण फळ प्राप्त नाही झालं तर कामना. आहे की नाही? शब्द आपल्याला किती योग्य माहिती आहेत बघा. कामना किंवा काय ममत्व, ममता, हे शब्द आपल्याला माहित नाहीयेत का? पण कर्माचा सखोल विचार करतो तेव्हा एक्झॅक्टली ते कुठे असतात, कोणाच्या संदर्भात असतात, असा सूक्ष्म विचार आपण केलाय. आणि क्रियामान स्वातंत्र्य कर्माबद्दल आपण हा सगळा विचार का करत आहोत? आता मूळ विषयाला परत आलो आहोत. का करतो आहोत? कारण आपल्याला भगवद्गीता किंवा आपलं शास्त्र असं म्हणतं की हे कर्म जे करायचंय तेव्हा आधी जी अहंता ती सोडून टाक, आणि त्याच्यानंतर ममता आणि कामना ही सोडून टाक. फक्त कर्म कर. जे मधलं कर्म आहे ते फक्त कर्म कर, त्याच्या आधीची अहंता सोड, कर्तृत्व सोड.
आणि त्याची फलाची कामना सोड. म्हणजे ममता आणि कामना सोड. आणि असं जर केलं तर का आपण मोक्षाकडे जाणार नाही हो? उत्तर कळलं? बघा, आता 3 गोष्टींचा आपण विचार करत होतो. एक म्हणजे संचित कर्म, नंतर मधलं होतं प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्म कसं हाताळायचं ते आपण शिकलो. ते म्हणजे भोगून संपवायचं. आणि कसं भोगायचं, तो कुरकुर करायची नाही, हे आपण हाताळायला शिकलो. म्हणून याला झोपून टाकूया. त्याच्यानंतर क्रियामान कर्म. क्रियामान कर्म कसं हाताळायचं, क्षणोक्षणी मी जे नवीन कर्म करते ते कसे हाताळायचे ते आपण शिकलो. कसं शिकलो? ते म्हणजे कर्तृत्व घ्यायचं नाही आणि मग त्याच्या फळाची अपेक्षा करायची नाही. संपूर्ण भगवद्गीतेचं हेच सांगणे. म्हणून ते हाताळायला शिकले. आणि अशा पद्धतीने जर मी क्रियामान कर्म केलं तर संचितात भर पाडत नाही. ठीक आहे, आता उरलं काय? एकच होतं, डोंगर. अनंत जन्मींचं मी जे कर्म केलं आहे, ज्याची फळं मला अजून मिळायची आहेत, तो डोंगर आहे माझ्या पाठीशी. आणि तो डोंगर कसा संपवायचा मी? मग या देहात ते शक्य आहे का? तर उत्तर हो. आणि आपल्याला याचं उत्तर आपल्या परमार्थ विज्ञानामध्ये पण मिळतंय. वाचावं आपण सगळ्यांनी परत नंतर परमार्थ विज्ञान. कसं हाताळायचं संचित कर्म? त्याचं उत्तर असं आहे की ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करुते. म्हणजे जेव्हा ज्ञान होतं, म्हणजे या जन्मामध्ये जेव्हा मी साधक मुमुक्षू म्हणून तयार होते, जे सगळं साधन शास्त्राने सांगितलेलं असतं ते मी करते. मी सद्गुरूंना शरण जाते. जसं वेदांमध्ये सांगितलंय तसं उत्तम कर्म करते, त्याच्याने चित्तशुद्धी. उत्तम उपासना करते, त्याच्याने चित्त शांती. आणि मी सद्गुरूंना शरण जाते, त्याच्यामुळे माझा आवरण दोष जातो. आणि माझा आवरण दोष गेल्यामुळे मला सद्गुरूंच्या कृपेमुळे मला जेव्हा ज्ञान होतं, आणि ज्ञान होणं म्हणजे काय? मीच ब्रह्मस्वरूप आहे. जीवो ब्रह्मैवनापरः. जगत सत्यम, जगत काय ते? ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. ब्रह्म हेच सत्य आहे आणि जग मिथ्या आहे. हे जे जग मला सत्य वाटतंय हे मला मिथ्या आहे कळून टाकतं. खोटं आणि मिथ्यामध्ये फरक आहे बरं का. खोटं म्हणजे जे नाहीच ते, पण मिथ्या म्हणजे आत्तापुरतं भासतंय, पण ते फॉर एव्हर सर्वत्र सदा सम नाही, म्हणून ते मिथ्या. त्याला तेवढ्यापुरती प्रातिभासिक सत्ता, म्हणून ते मिथ्या. आणि मला ज्ञान झाल्यामुळे सद्गुरूंच्या कृपेमुळे हे कळतं की हे जग मिथ्या आहे. आणि जेव्हा जग मिथ्या आहे तेव्हा जगामधला तो डोंगर, तो अनंत जन्मींच्या कर्माचा डोंगर मिथ्या सिद्ध होतो. बघा, हे तर्काने, शास्त्राने, ज्ञानाने कळू शकतं आपल्याला. पण आपण शब्दांचा सहाय्य घेऊन तरी कळण्याचा प्रयत्न करूया की संचित कसं संपवायचं, संचित कसं ते भस्मसात होतं, ते जळून जातं. आणि ते कसं जळतं? ज्ञानाग्नी. जेव्हा मला ज्ञान होतं तेव्हा हे सगळं खोटं आहे, मिथ्या आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे कळतं. तेव्हा अनंत जन्मींचे कर्म पण भस्म होऊन जातात. मग आपल्याला उत्तर 5 मिनिटं फक्त पुढे घेतलेली आहेत मी, पण 1.25 तासामध्ये आपण मुख्य विचार 3 शिकलो. की आज आपण जे शिकलो ते कर्म करणारे कोण आहेत, त्याच्यामध्ये मनुष्यचं कर्म काय आहे, कारण त्याला लेप लागतो. मग अशा पद्धतीने कर्म करायचं. यस्य नाहम कृतो भाव, मी कर्मच करत नाही कसं शिकायचं? त्यासाठी हे 3 कर्मांना आपण जोपर्यंत संपवत नाही तोपर्यंत आपण मोक्षाकडे जात नाही. मला असं वाटतं हा खूप विचार झाला कर्माला धरून. आणि या लगेच आपल्याला उत्तर मिळतील असं नाही. जो मगाशी सांगितलं, आपल्याला खूप अभ्यास केला पाहिजे. सुदैवाने आज आपल्याला इंटरनेटवर सगळं शक्य आहे. एक फोनवर आपण ज्ञानेश्वरी किंवा दासबोध असे ग्रंथ मागवू शकतो आपल्या घरी. तर छान सगळ्यांनी मिळून एकत्र अभ्यास करूया. आत्ता मात्र कर्मविचार हा इथेच थांबवते. इति शम. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान शमिकाताई, अप्रतिम. शब्दच नाहीत म्हणजे व्यक्त व्हायला. संपूच नाही असं वाटत होतं हे सत्र. पण वर्गाचं स्वरूप आणि या सगळ्या मर्यादांचा विचार करता आपल्याला थांबावं लागतंय. पुढची 15 मिनिटं आपण प्रश्नोत्तरासाठी देणार आहोत. कोणाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा. 15 मिनिटं आपल्याकडे आहेत प्रश्नोत्तरासाठी. कोणाला जर काही प्रश्न असतील तर त्यांनी स्वतःला अनम्यूट करा आणि विचारा.
नंतर काही वेळ आपण आपला व्हॉट्सअप समूह सर्वांसाठी ओपन करत असतो, त्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता. तो पण एक ऑप्शन आहेच आहे. हॅलो. हा, विचारा. हा, मी संजीवनी जोशी बोलते पुण्याहून. मला असा एक प्रश्न आहे त्यांना की त्यांनी सांगितलं ना, ब्रह्म आणि ईश्वर याची त्यांनी आता जे सांगितले, ब्रह्म पहिल्या स्थानावर आहे आणि ईश्वर दुसऱ्या स्थानावर आहे, बरोबर? तर मला हॅलो हॅलो हा, बोला ताई. हॅलो. हा, ब्रह्म सर्वात पहिलं आणि ईश्वर दुसरं असं ताईंनी सांगितलं ना, तर मला असं विचारायचं आहे की मग हरिसंकल्प ज्या वेळेला झाला, म्हणजे ब्रह्माला वाटलं की आपण अनेक व्हावं, त्यावेळेला ते जो हरिसंकल्प झाला त्याच्यात माया बीज रूपानं त्याच्या पोटात दडलेली होती. तर मग ही मायेची शक्ती म्हणजेच ईश्वर की काय, असं आहे का काय? जरा थोडस ईश्वर आणि माया याच्यात किंवा ब्रह्म आणि ईश्वर याच्यात थोडीशी मला गोंधळ होतं, तर सरा प्लीज समजावून सांगा. हो, बरोबर आहे, तुमचा प्रश्न छान आहे. आणि आता काय आहे की ब्रह्म जो आहे, आता ब्रह्म आणि त्याची शक्ती, त्यासाठी खरंच अभ्यासच करावा लागतो. म्हणून शास्त्रीय ग्रंथांचा थोडासा अभ्यास आपला व्हावा. असं लगेच उत्तर मिळत नसतं आपल्याला, तरी पण मी समजवायचा प्रयत्न करते की ब्रह्म हे सगळीकडे निरपेक्ष व्यापक आहे. आता ते बरोबर. निरवयव आहे. आणि अजून एक, मी परत ते वर खाली आहे असं तुम्ही समजून घेऊ नका, कारण ते पटकन आपल्या डोक्यात बसतं. म्हणून असं वर खाली असं काही नाहीये, फक्त आपण आपल्या समजण्यासाठी ते समजून घेतलं म्हणून त्याचा स्पष्ट. आता काय झालं की हे ब्रह्म जे आहे ते करू काहीच शकत नाही, कारण ते निर्गुण आहे, निराकार आहे. हो. पण संकल्प त्याचा झाला. संकल्प हो. झाला की मी एक आहे आणि मी बहु व्हावं. हो. आणि आता ते ब्रह्म आणि त्याची शक्ती हे एकत्रच आहेत. म्हणजे आता समजा तुम्ही मला सांगितलं की शमिका संध्याकाळी माझ्या घरी हळदी कुंकवाला ये, पण तू तुझ्या शक्तीला घरी ठेवून ये, तर ते नाही. शक्य होऊ शकत नाही. कारण मी आणि माझी शक्ती, जरी मीच म्हणजे माझी शक्ती नाही, म्हणजे शमिका म्हणजे फक्त शमिकाची शक्ती आहे का? नाही, शमिकाला मन पण आहे, बुद्धी पण आहे, हे पण आहे, ते पण आहे, शक्ती पण आहे, बरोबर? हो, बरोबर. शमिका म्हणजेच शक्ती नाहीये, शक्ती वेगळी आहे. पण शक्ती वेगळेपणाने राहू शकत नाही. ती ब्रह्माचं आश्रित आहे, वेगळेपणाने राहू शकत नाही. पण आहेत वेगळे, पण वेगळेपणाने राहू शकत नाही. म्हणजे ते बघा हे बीज रूपाने. हो, आता मायेचे बीज. आणि त्या प्रकृतीमधनं हा ईश्वर शुद्ध मायेच. आता ईश्वर याचं जर आपण व्याख्या पाहिली की ईश्वर म्हणजे कोण, तर माया विशिष्ट साभास चेतन. म्हणजे ईश्वर म्हणजे सॉरी ब्रह्म आणि त्याची माया आणि त्या मायेचं प्रतिबिंब शुद्ध सत्व गुणामध्ये पडलेलं, त्याला ईश्वर असं म्हणतात. हा. आणि त्यांनी ईश्वराने सगळी सृष्टी निर्माण केली. या सगळ्या संकल्पना आहेत, कारण या आपण समजून घ्यायच्या आहेत. आता खरं म्हणजे सगळ्या संतांचं असं म्हणणं आहे की हे काही झालेलंच नाहीये. म्हणजे आगा जे झालेच नाही त्याची वार्ता पुससी काही, काही झालेलंच नाहीये. पण ते आपल्या सगळ्यांना भासतंय की नाही, अज्ञानामुळे, अविद्येमुळे. म्हणून ही सगळी घडी आहे, ही सगळी तेवढ्यापुरती समजून घ्यायची, फार त्या घडीमध्ये जायचं नाही. आपला मुख्य उद्देश जो असला पाहिजे तो समजून घेणं, नक्कीच एकदा समजून घ्यायचंय. पण आता याच्यामधनं सुटायचं कसं, हा आपला मुख्य फोकस पाहिजे पूर्ण अभ्यासाचा. डॉक्टर काका कायम सांगतात की ते कंपास यंत्र आहे की नाही, ते कायम नॉर्थ दाखवतं. तसं आपला सगळा अभ्यास किंवा दिवसभराची सगळी कृती तिने काय दाखवलं पाहिजे, मोक्षाकडे बोट दाखवलं पाहिजे. कायम मी हे का करते किंवा मी जाणून पण का घ्यायचे, जर मला याच्यामधनं मुक्त व्हायचंय अशा पद्धतीने जाणून घेतलं तर खूप छान. म्हणजे आपण आता जो ईश्वर समजून घेतला तो त्या मायेच्या शक्तीमधनं फॉर्म झालाय. कारण माया त्याची शक्ती आहे, त्याच्या आतमध्येच आहे ती. आपण गुणांमध्ये मायेबद्दल बोललो होतो बघा आपण. आणि त्याच्यामधनं शुद्ध सत्व गुणाचा ईश्वर आहे आणि अशुद्ध सत्व गुणाचा जीव आहे. हा जेव्हा आपण शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास करू, गणेश नोट कर की आपण हळू पुढे कधीतरी ईश्वराची जर तसा संकेत असेल, इच्छा असेल, तर आपण हो, हो, शास्त्रीय हो. ग्रंथांचा पण अभ्यास करू शकतो पुढे. पण अवश्य, अवश्य. आत्ता म्हणजे कर्माला धरून जेवढा विचार घेता आला तेवढा आपण आत्ता घेतला. बरोबर बरोबर. धन्यवाद ताई, धन्यवाद. छान सांगितलं. आणि आता हे पण प्रयत्न खूप सुरेख झालं. शमिका ताई. हो हा, शमिका ताई. हा, मी हो मानसी पवार बोलतीये पुण्यावरून. हो, नमस्कार. आता तुम्ही सांगितलं की हे जे संचित कर्म आहे हो ते आपल्याला जेव्हा ज्ञान होतं हो, तेव्हा ते मिथ्या आहे हे कळतं. बरोबर. हा, म्हणजे हो याचा अर्थ ते नाहीच आहेत का?
आहेत ना, कारण ते आपल्याला नाहीच आहेत असं नाहीये, कारण ते जन्माला घालतात ना आपल्याला. खरं म्हणजे ते नाहीयेत, खरं म्हणजे असं काही नाहीच आहे सगळंच. आता आपण जो विचार केला की हा सृष्टीच नाहीये, ही सृष्टीच नाहीये, पण ती आपल्याला भासते की नाही? हा आपल्याला भासते. कारण ते हा बाद असं आता मग हे संत कसे वागतात आणि आपण कसे वागतो, आपल्याला का हम्म, हे भासतं? कारण आपण संतांना हम्म, बघतो. आता हम्म, चालते फिरते संत डॉक्टर काकांना बघतोय की आम्ही, आम्हाला फार सोपं पडतं डॉक्टर काकांना समोर ठेवून विचार केला की हम्म. की यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे मग? कारण हे पण खातात पितात झोपतात, आपण पण खातो पितो झोपतो. मग या दोघांमध्ये काय फरक आहे? कारण त्यांनी बाध केलेला असतो या गोष्टीचा. ते करतात ना, त्याच्यामध्ये हम्म. अडकत नाही. कर्तृभाव आपण जो विचार केला, बरोबर पण बरोबर. जोपर्यंत कर्तृभाव घेतोय, जोपर्यंत ही सृष्टी खरी वाटतेय, जोपर्यंत माझा मी देह मला वाटतोय, तोपर्यंत संचित कर्म आहे. तोपर्यंत हे सगळं आहे तसं आहे. ज्ञान झाल्यानंतर ते नाहीसं होतं, ते तर्काने समजून घ्यायचं. तोपर्यंत आहे ना, कारण ते भोगायला लावते आपल्याला, कारण आपण कर्तृत्व घेत बसतो. मग ते भोगा असं म्हणतं आपल्याला. ज्ञान न म्हणजे होईपर्यंत ते सगळं आहे तशी घडी आहे तशी. थोडक्यात निसंदेह निरूपणाचाच हा एक भाग आहे हो अ, दासबोधातील. हो हो हो, बरोबर आहे, अगदी बरोबर अच्छा. आहे. हा म्हणजे फक्त कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नकोस. कर्तृत्व घेऊ नकोस, फळाची अपेक्षा कर्तृत्व करू करू नकोस, दोन नकोस. गोष्टी. बस ह्या 2 गोष्टी केल्या की सगळं आपोआप घडत जातं. हो, पण ते तेवढं सोपं नाही, म्हणजे कारण कारण ते सोपं जन्म नाही, कारण सोपं नाही. बरोबर आहे, कारण आणि ते आपण अजून चिकटलोय. हो का, आणि का चिकटलोय त्याला कारण असं आहे, कारण आपण अनंत जन्म घेतलेली आहेत. आपण जे पाहिलं की कधीपासून बरोबर आपण देह समजतोय स्वतःला, आणि बरोबर. तेवढा मारा विचारांचा, तेवढं नाम घेतलं पाहिजे. मग हो ते कुठे कुठे हळूहळू फॉरफिट व्हायला लागेल की हो नाही हो आपण देह नाही. बरोबर बरोबर. बरोबर बरोबर. धन्यवाद. धन्यवाद. शमिकाताई, मी सर्वश्री बोलतेय तळेगाव हो दाभाडेवरनं. हो, नमस्कार. खूप छान सत्र झालं, खूप सुंदर. धन्यवाद. मला एक असं म्हणायचंय की गीतेमध्ये असं सांगितलंय ना की काहीही कर्म केलं की कृष्णार्पणमस्तु, कृष्णार्पणमस्तु असं म्हणायचं म्हणून. बरोबर म्हणजे त्याचं आपल्याकडे काही लागत नाही. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. आपण फक्त कृष्णार्पण मस्तू मध्ये काय आपण समजून घ्यायचं बघा कसं. कारण आपण कृष्णार्पण मस्तू जेव्हा म्हणतोय, तेव्हा हा त्याच्यामध्ये 2 गोष्टी जर अपेक्षित असतील आपल्या, की आपण हा फळाची अपेक्षा करत नाही, समजा फळाची हा अपेक्षा करत नाही, पण कर्तृभाव घेतलाय किंवा कर्तृभाव घेतलाय, म्हणजे मी केलं बुवा माझ्या घरच्या लोकांसाठी मी केलं, पण मला फळाची अपेक्षा नाहीये. दोन्ही हा आयदर दोघांचाही जर मी कृष्णार्पण वस्तू केला, की मी कर्म केलं नाही आणि मला फळाची अपेक्षा नको, मग ते खऱ्या अर्थाने कृष्णार्पण वस्तू. आणि यायचंय तिथेच, हे समजून घ्यायचं, हे समजायचं की मी करता हा नाही आणि मला याचं फळ नको, असं म्हणून कृष्णार्पण वस्तू. ते कृष्णार्पण वस्तूच आहे ते. म्हणजे आपण जे आता अहंता सोडणं म्हणतोय किंवा ममता आणि हा कामना सोडणं म्हणतोय, क्रियामान स्वातंत्र्य कसं करायचं हे जे करतोय, ते कृष्णार्पण वस्तूच आहे. तुम्ही कृष्ण म्हणताय, मी राम म्हणेन, कोणी अजून तरी दत्त म्हणतील, आणि ते सगळ्यांचा भाव एकच आहे, तेच आहे ते. अच्छा. हा तेच आहे ते. म्हणजे कारण ते मी कर्तृत्व घेतलेलं नाहीये. मग कोणी केलं कर्म तर झालं, मग कोणी केलं ते कर्म, ते कृष्णाने केलं. मग त्याचं हा फळ कोणाला? त्याला लागू आहे, कारण मला नाही लागू. जर का मी कर्मच नाही केलं तर मला फळ नाही लागू आहेत, आणि तो निर्लेपच आहे. हा म्हणून बरोबर. दोघंही सुटतोय. म्हणजे कृष्णार्पण वस्तू जे आहे ते तेच, आपण तेच बोललो, फक्त वेगळ्या भाषेत बोललो. हा चालेल, ठीक आहे. हा, थँक्यू. हो, थँक्यू. आणखी कोणाला प्रश्न आहेत? प्रश्नोत्तराची वेळही संपत आलेली आहे. पुढील काही वेळासाठी आपला व्हॉट्सअप समूह सर्वांसाठी खुला असणार आहे, आणि आपले प्रश्न व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही आपण विचारू शकतो. त्यांना स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपण उत्तर देण्याची व्यवस्था करणार आहोत. खूपच सुंदर सेशन झालं आजचं. पुढची 2 सत्र उपासना या प्रकरणावर असणार आहेत. कर्म, उपासना आणि ज्ञान हे 3 प्रमुख प्रकरण या ग्रंथामध्ये आहेत. त्यातलं कर्माचा विचार आपण गेल्या 2 प्रकरणामधनं पाहिला. पुढच्या 2 सत्रांमध्ये आपण उपासना हे प्रकरण अभ्यासणार आहोत. सर्वांना विनंती आहे की त्यांनी परमार्थ विज्ञानामधले या प्रकरणाची पानं वाचावीत, म्हणजे आणखीन समजायला सोपं जातं. छान अभ्यास आपण सर्वजण करूयात. पुढची 2 सत्र घेण्यासाठी आपल्याला आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या अलकाताही उपलब्ध होणार आहेत. आपल्या व्हॉट्सअप समूहावर याची माहिती दिली जाईल.
धन्यवाद. इथेच आपण थांबूयात. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.